श्री देवी शारदा, श्री देवगणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादाने आजचा जो दशक आहे तो दासबोधातला एक महत्त्वाचा दशक समजला जातो, ज्ञानदशक. मला वाटतं नाही, लोकांनी संशोधकांनी सांगितलं हा आधी लिहिला आणि एवढंच लिहून पुरे असं त्यांना वाटलं, म्हणून खूप मोठा हा दशक आहे. मी फक्त तुम्हाला वाचतो. साधारणतः 25 ओव्यांचा एक असे 10 समास, म्हणजे तो चौथा दशक भक्ती निरूपण, नवविधा भक्ती, सगळ्यात सोपा, सगळ्यात लहान जवळजवळ. आणि एक तुम्हाला दशकी पारायण करायचं वेळ नाही आहे तर चौथा दशक वाचा. याच्या उलट हा ज्ञानदशक बघा. देवदर्शन पहिला समास जो आपण सुरू करणार आहोत, 60 ओव्या आहेत त्याच्या. सूक्ष्म आशंका नावसुद्धा बघा ना, सूक्ष्म आशंका 55 ओव्या. सूक्ष्म आशंका भाग 2 67 ओव्या. सूक्ष्म पंचभूते 60 ओव्या. स्थूल पंचमहाभूते स्वरूपाकाश भेद, केवढं नाव आहे बघा, 70 ओव्या. दुश्चित निरूपण हे खरं आपल्याला लागू आहे, तिथे आपण जास्त उद्या वेळ देणार आहोत, 54 ओव्या. मोक्ष लक्षण 66 ओव्या. आत्मदर्शन 70 ओव्या. सिद्ध लक्षण 60 ओव्या. आणि शून्यत्व निरसन म्हणजे निरसन 82 ओव्या. एवढा मोठा कुठलाच दशक नाही आहे. एकंदर 644 ओव्या. आता या ओव्या जरा अवघड आहेत समजायला. रामदासांनी त्यातल्या त्यात सोप्या करून सांगायचा प्रयत्न केला आहे. आपण त्याच्यापेक्षा सोपं करून ऐकूया. निवडून काढणं फार अवघड होतं, कारण 82 ओव्यातल्या तुम्हाला 8 ओव्या काढायच्या आहेत. कुठल्या ओव्या तुम्ही हे करणार, तर आपलं एक ठरलेलं आहे, लक्षात ठेवा की भक्ती हा आपला मार्ग आहे, भक्ती योग किंवा भक्ती मार्ग. दासबोधात तर त्यांनी सांगितलं भक्तियोग विशद करून सांगितलं. विशद म्हणजे स्पष्ट करून सांगितलेलं आहे भक्तियोग. म्हणजे दासबोधात समर्थांना भक्तियोगच सांगायचं, पण दासबोध त्यांना सर्व समावेशक ग्रंथ बनवायचा होता. म्हणजे काय, सगळ्या भागांना स्पर्श करायचं. ध्यान, भक्ती, कर्म, ज्ञान आणि शिवाय जप, अजपा जप अशा सुद्धा समास आहे. सगळ्यांचा विचार केलेला आहे. बाबा बेलसरेंचं एक वाक्य आहे की ज्ञानेश्वरी गीतेवर आधारलेली आणि नाथांचा भागवत हा भागवतावर आधारलेला, हे 2 समाजमान्य ग्रंथ असताना, तेही मोठे ग्रंथ असताना, समर्थांचा दासबोध हा इतका लोकप्रिय व्हावा यातच त्याचं महत्त्व दडलेलं आहे. याने कुठल्याही याच्यावर आधारित नाही हा ग्रंथ. समर्थ गेले इकडे, ते लोक होते, हां तुम्हाला काय ऐकायचं आहे, मग ते त्यांनी सांगितलं. त्यांचे जे शिष्य होते ते हे करत गेले, नोट्स काढत गेले. आणि त्यामुळे झालं काय की त्या नोट्स अशा बऱ्याच होत्या. मग समर्थ जरा व्हॉल्यूम मोठा करूया का, कारण हां अगदी शेवटच्या काळात जीवनाच्या, म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात या दासबोधावरून त्यांनी हात फिरवला शेवटचा. आता हा दासबोध झाला 20 दशक 200 समास हा दासबोध झाला. आणि माघ महिन्यात समर्थांनी देह ठेवला. मार्गशीर्ष महिन्यात हा दासबोध पूर्ण करतात आणि मार्गशीर्ष, पौष आणि माघ देह ठेवतात. म्हणजे इतकं जीवनाच्या शेवटी या ग्रंथावर संस्कार घडवलेले आहेत. म्हणून 3 ग्रंथ त्यांचे महत्त्वाचे आहेत. एक ज्ञान, आपण ज्ञानाचा फार विचार करत नाही, कारण मी केला आणि मला नंतर कळलं की बाबा आपण सामान्य माणसं आहोत आणि तरुण असताना कोणी या मार्गाकडे वळत नाही. मग वय वाढल्यानंतर काळ कमी असतो, अशा वेळेला ज्ञान, आत्मा, परमात्मा, जन्म, पुनर्जन्म, प्रारब्ध लक्षात घेऊया. आपण प्रारब्धावर बरंच बोलतो.
आणि जीवनाशी निगडीत आहे. आपलं सध्याचं जीवन, त्याच्यात आपल्याला उपासना करायचे. त्या उपासनेच्या अंगानं किंवा उपासनेच्या मार्गानं आपण सगळ्या ग्रंथांचा विचार करतो. मग ती गीता असू दे, उपनिषद असू दे, इतकी वर्ष आपण विचार करतोय. पण हा मुख्य आहे की आजचा माणूस आहे, म्हणजे माझं आजचं जे जीवन आहे, त्या जीवनात उपासना मला करायचे, स्वतः चांगला माणूस व्हायचं आहे. त्यासाठी या ग्रंथात कुठलं मार्गदर्शन मिळतं. मग ज्ञानमार्ग आत्ताच आपण वाचायला सुरुवात करणार आहोत, तुम्हाला कळेल. तेवढा काही आपल्याला माहीत नसलं तरी चालतं. पंचमहाभूतं माहीत नसली तरी चालतात. परीक्षा असेल तर 5 महाभूतं कुठली. एरवी आपल्या घरातच 5-6 महाभूतं पूर्वी असायची, आता ती नाहीत. 2च भूतांचं फार छान चालतं. पण गंमत बघा, मुद्दा काय आहे की ज्यावेळी आपण कुठल्याही ग्रंथाचा, कुठल्याही स्तोत्राचा, कुठल्याही मंत्राचा विचार करतो, हे महत्त्वाचं. आजचं जीवन उपासना आणि भक्ती. आणि भक्तीतलं सुद्धा नाम हे साधन. भक्तीचे सुद्धा इतर अनेक साधन आहे. नवविधा भक्तीच्या वेळेला बघितले, पण नामसाधन हे आपल्याला सगळ्यात सोपं आहे. ही एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आणि मग आपण वाचायला सुरुवात करायची. दासबोधात हे जे 200 समास आहेत, भक्तीच्या आणि समाज जीवनाच्या सुद्धा सर्व अंगांना स्पर्श करणारे आहेत. सर्व अंगांना स्पर्श करणारे काय, म्हणजे आपलं महाराजांचं चरित्र. आपल्या जीवनात आजसुद्धा असा कोणताही प्रसंग नाही की ज्या वेळेला महाराजांचं मार्गदर्शन आपल्याला मिळत नाही. कारण तसाच एक समांतर म्हणजे पॅरलल प्रसंग महाराजांच्या जीवनात घडलेला असतो. आता लक्षात ठेवा, एकाने मला सहज विचारला प्रश्न, पहिलं बाळणपण आहे आणि मुलीला ते खूपच भीती वाटते वगैरे. अरे, महाराजांच्या ह्याच्यात हा प्रसंग आहे, महाराजांच्या जीवनात हा प्रसंग आहे. ते म्हणाले, तू कशाला घाबरतेस, मी आहे ना तुझ्या शेजारी. नंतर महाराज म्हणतात, मला काहीतरी घोंगडं वगैरे द्या. शेजारच्या खोलीत जातात आणि हिला ग्लानिश येते त्या मुलीला, त्यामुळे तिच्या वेदना असतात त्या थांबतात आणि महाराज असतात त्या खोलीतून बाळ रडल्याचा आवाज आला आणि मग ते बाळ त्यांनी त्या मुलीकडे नेऊन ठेवलं. आता चमत्कार आहे का असेल, मानायचा का नका मानू, पण महाराजांनी एवढं सुद्धा केलेलं आहे की तू घाबरू नकोस, मी आहे. कदाचित तिची भीती गेली असेल आणि आपल्या ह्याला बाळाला तिने बघितलं नाही. पण मुख्य म्हणजे काय की न बघतासुद्धा ही डिलिव्हरी झालेली आहे. नंतर तिला शुद्धी येते आणि शुद्धीवर आल्यानंतर ती काय करते, म्हणते की किती छान महाराज माझ्याजवळ होते, महाराज माझ्याजवळ होते. लोक म्हणतात महाराजांनीच ते बाळ महाराजांच्या कुशीत आलं. आणि नंतर ही जी डिलिव्हरी आहे ही डिव्हाइन डिलिव्हरी आहे का म्हणूया आपण. पण या तुम्ही याच्यावर चमत्काराच्या दृष्टीने बघू नका. अशा प्रसंगात सुद्धा महाराजांचं मार्गदर्शन किंवा असा प्रसंगसुद्धा महाराजांच्या जीवनात घडलेला आहे. म्हणजे आपल्या आजच्या राजकारणाच्या जीवनात सुद्धा, राजकारणाच्या क्षेत्रात सुद्धा असा एकही प्रसंग नाही की ज्याचं दासबोधात नाही. राजकारण निरूपण तर नामच आहे. कितीतरी त्यांनी राजकारणाची व्याख्या केली, त्याप्रमाणे समासवागून समास लिहिले. म्हणून हा ज्याला आपण एन्सायक्लोपीडिया म्हणतो, विश्वकोश किंवा ज्ञानकोश म्हणतो, भक्तीचा ज्ञानकोश. म्हणजे जसा नाथांचा भागवत मराठीतला, तसा समर्थांचा दासबोध. समर्थांचा दासबोध त्यांनी बांधला, म्हणजे त्याला ग्रंथ म्हणायचं ना, ग्रथन करायचे. हे ग्रथन आहे, हे संस्कृत शब्द आहे, त्याला आपण कोकणीत गाथन म्हणतो. गाथन म्हटल्यानंतर दुसरं चित्र दिसतं म्हणून हा शब्द नको, पण तरी लक्षात ठेवा की ते तुकारामाची गाथा येते. एक एक स्वतंत्र अभंग केले, निरनिराळ्या ठिकाणी गेले, उत्स्फूर्तपणे करत गेले, लोक लिहून घेत गेले, झाली ती गाथा झाली. हा ग्रंथ झाला. ग्रंथ संस्कृतमध्ये, गाथा मराठीत. गाथा पुल्लिंगी शब्द वापरण्याची पद्धत, तुकारामाचा गाथा म्हणतात. आपण तुकारामाची गाथा म्हणतो, ऐकायलाही बरं वाटतं, पण ठीक आहे. हे 2 ग्रंथ, आश्चर्य वाटतं बाबा बेलसरांना की हे 2 ग्रंथ इतके लोकांनी डोक्यावर घेतले होते काहीशे वर्ष. म्हणजे 12व्या याच्यात जर झाले असतील तर त्याच्यानंतर जवळजवळ 600 वर्षांनी किंवा 400 वर्षांनी दासांचा जन्म आहे. तो 400 वर्ष किंवा 300 वर्ष जो ग्रंथ समाज डोक्यावर घेऊन नाचत होता, तर हाही ग्रंथ घेऊन नाचा आणि तुकारामाची गाथा तीही घेऊन नाचा. हे त्या दोघा संतांचा अधिकार आहे. आता ज्ञानदशक वाचायला सुरुवात करण्यापूर्वी बाबांनी प्रस्तावनेत जे काही म्हणलं आहे ना, ते मला वाचणं आवश्यक वाटतं. 4च ओळी वाचणार आहे, खूप आहे याच्यात लिहिण्यासारखं. गंमत बघा, त्यांनी काय सांगितलेलं आहे
ज्ञानी पुरुषांना हा पर्याय मान्य आहे की ब्रह्म आणि जग. शंकराचार्यानं विचारलं की अर्ध्या श्लोकात सगळं आत्मज्ञान तुम्ही सांगा. अर्ध्या श्लोकात. हां, मग त्यांनी अर्ध्या श्लोकात सांगितलं ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. हे सूत्र कुठलं आहे? ब्रह्म सत्य आहे आणि जीव मिथ्या आहे, जीवन मिथ्या आहे, जगन मिथ्या, जग मिथ्या आहे. आता त्या मिथ्यावर लोकांनी खूप काठाकूट घातला, शंकरांना मूर्ख म्हणण्यापर्यंत पायी गेली. मिथ्या म्हणजे असत्य नाही आहे, अनित्य आहे, आणि सत्य म्हणजे नित्य आहे. आता तुम्हाला सहज पटेल की हे जग आहे ना ते अनित्य आहे. आपला ध्येय जरी तो 150 वर्षापर्यंत जगला तरी तो अनित्य आहे. क्षणाक्षणाला तो संपत असतो आणि एक क्षण असा येतो की ते कायमचा संपून जातो. त्याला शब्द आहे बघा, क्षणभंगूर. मराठी भंगूर म्हणजे भंगणे. क्षणाक्षणाला हे सगळं विश्व, म्हणून विश्वातल्या सगळ्या वस्तू, आणि म्हणून विश्वातले सगळे प्राणी पक्षी वनस्पती, आणि म्हणून विश्वातला माणूस, आणि म्हणून मी, प्रत्येक क्षणाला मी संपतो. हे लक्षात ठेवा. आणि एक क्षण असा येतो की जो कळत नाही, तो क्षण भग्न होतो. भंगूर म्हणजे संपत असतो आणि एकदा कायमचा संपतो. ह्याचं स्मरण संत करून देतात. ह्याच्यातही त्यांनी सांगितलेलं आहे, मरणाचं स्मरण ठेवा तुम्ही. मरण केव्हा येईल, कुठे तुम्हाला गाठेल सांगता येणार नाही. काही जण भाग्यवान असतात, त्यांना असा रोग होतो आणि डॉक्टर म्हणतात की इतकेच महिने तुमचं आयुष्य उरलेलं आहे. खरं खोटं, पण ते सावध होतात. आता ह्या आयुष्यात काय करायचं, निरनिराळे मार्ग घेतात. सत्य अशा ब्रह्माच्या मार्गाने जाणारे फार थोडे, पण असत्य किंवा अनित्य अशा जगाच्या मार्गाने जाणारे खूप. आता एवढाच दिवस उरलेले आहेत, 7 दिवस. तर परीक्षित राज्य सोडतो आणि गंगेच्या काठी जातो आणि काय करतो, 7ही दिवस प्रायोपवेशन, म्हणजे अन्न नाही, पाणी नाही, फक्त हवा. कारण ऋषींचा शाप आहे, 7 दिवस मी मरणार नाही, 8व्या दिवशी मी जगणार नाही. इतकी त्यांनी स्वतःची खात्री करून घेतली. मग खाण्यापिण्यात वेळ कशाला घालवू. मी म्हणाल हे खरं आहे का? अरे असाच प्रश्नही विचारला आहे. शुकाचार्य म्हणतात, बाबा मी तपस्वी आहे, पूर्ण वैराग्य ज्याचे शुकासारिके, म्हणजे मी 24×7 168 तास मांडी न हलवता बसू शकतो. पण तू राजा आहेस, नाही म्हणलं तरी भोगी तुझं जीवन आहे, आरामात तू जगलेला आहेस. तर जा, घरी जाऊ नकोस, इथे काहीतरी खा. झाल्यानंतर तो म्हणतो नाही काही गरज नाही आहे, चला पुढे चला. पुन्हा ते आग्रह करतात की माझ्या वडिलांनी एक बोर खाऊन, बेर आपण म्हणतो ना बोर, ते खाऊन भागवत लिहिला. जो भागवत मी तुला सांगतोय, बदरिका आश्रम आहे कोणाचा, व्यासांचा. आणि बदरिका म्हणजे बोरीचं झाड, म्हणजे ते खूप बोरं होते. आणि मग त्यातलं एक बोर खाऊन माझ्या वडिलांनी हा ग्रंथ लिहिला व्यासाने. तर तू एक तरी बोर खा. मग तिथे तो म्हणतो बोर करू नका. आपण हल्लीच्या भाषेत, कारण मला आजच्या दिवसाबद्दल एकच मुद्दा मांडायचा आहे, बोर करू नका. कशाला वेळ घालवता, पुन्हा मला अन्नाची किंवा खाण्याची आठवण करू नका, कारण तुमच्यासारख्या एका ऋषीपुत्रानं मला शाप दिला आहे आणि ऋषींचा शाप खरा होतो. हा एक भाग झाला. आजचा दिवस, अनेक पंचांग असतात बघा, त्या पंचांगात आजचा दिवस शेतीसाठी कसा असं लिहिलेलं असतं. तर आजचा दिवस आहे विहीर खणायला चांगला, म्हणजे बोरिंग द वेल. मग आपण लेट्स गेट बोर्ड. बोरडम हा निराळा शब्द आहे, पण बोरिंग इनटू, आता हे जे आहे ते आपण आपल्या हृदयात जर बोर करून घेतलं आत आत आत, तर आपले अनेक प्रश्न सुटते. पण जरी यातलं काहीही कळलं नाही तरीसुद्धा काहीही हरकत नाही. मी माझ्या अनुभवावरून आणि सद्गुरूंच्या पायाशी बसून सांगतो, हे काहीही कळलं नाही तरी आपलं उरलेल्या जीवनात काहीही बिघडणार नाही. आपली भक्ती चालू राहील, आपलं नाम चालू राहील, आपल्याला आनंद आणि समाधान आणि गुरुची कृपा मिळत राहील. हे लक्षात ठेवा. मात्र काय म्हणतात बाबा बघा, की विश्व सत्य नाही पण ते असत्य देखील नाही. कारण दिसते ना मला, माझी बायको मुलं दिसतात, तर असत्य कशी. मग आता काय शब्द वापरला आहे ते बघा, परब्रह्म मात्र सत्य आहे, हे लोकांना मान्य आहे. पण हे विश्व, हे जे जग दिसतं ते सत्यही आहे आणि असत्यही आहे. मग पुढे त्यांनी शब्द वापरले तर अनादि, एक रस, एक जिनसी, निष्क्रिय, निर्गुण, अव्यय आणि अव्यक्त असं परब्रह्म आहे.
त्या परब्रह्मातून याच्याबरोबर परब्रह्म नित्य आहे, जग अनित्य आहे. परब्रह्म एकरस आहे, हे अनेक रस आहे. एक रूप आहे, हे अनेक रूप आहे. आपण आत्ता इथे सुद्धा बघतो ना, अनेक रूप आहे, अनेक रस आहेत. हे अनेक एकातून अनेक कसं निर्माण झालं, का निर्माण झालं, त्याला निरनिराळ्या लोकांनी निरनिराळी उदाहरणं दिलेली आहेत. आणि शेवटी काय म्हणतात, अद्वैतात द्वैत कसे आले, अद्वैतात. त्याच्यानंतर जे निर्गुणात सगुण कसे निर्माण झाले, हे जर निर्गुण आहे ब्रह्म, तर त्यातून सगुण विश्व कसं निर्माण झालं. त्याच्यानंतर अमृत ब्रह्म आहे, ब्रह्म अमृत आहे आणि जग मृत्यूमय आहे ना, म्हणजे अमृतातून मृत्यू कसा निर्माण झाला. जर तुम्ही म्हणता ब्रह्म सगळ्यांच्यात आहे आणि फक्त ब्रह्म सोडून सगळं मृत्यूच्या अधीन आहे, तर ह्या अमृतातून मृत्यू का निर्माण झाला. हे जे नित्य आहे त्यातून अनित्य का निर्माण झालं. हे जे कायम टिकणार आहे त्यातून क्षणाक्षणाला भंगणारं असं का निर्माण झालं, कसं निर्माण झालं. याचं उत्तर हे गूढ उकलण्यासाठी हा जो समास, हे मोठा दशक आहे, त्या दशकात वर्णन केलेलं आहे. आणि समर्थांनी खरंच सोपं केलेलं आहे. बरीच मंडळी आलेली आहेत. आपण मंगलाचरणापासून सुरुवात करूया. सगळ्यांनी बरोबर म्हणूया की आता आपल्याला येतं, नाही तर काही दिवसांच्या खंडाने आपण आलेलं आहे. मग माझ्यानंतर म्हणा, गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत, परम गुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात, न चले जेथे श्रीराम. माझं आराध्य दैवत जे राम आहे ते गुह्याती गुह्य, आणि गुह्य म्हणजे सिक्रेट, सूक्ष्म, सूक्ष्मातलं सूक्ष्म आहे. पण म्हणून समजायला अवघड आहे का, तो बिलकुल नाही आहे. म्हणून सांगितलं गुह्यपणाची मात. मात म्हणजे गोष्ट, मात म्हणजे गोष्ट. गुह्यपणाची गोष्टच नाही आहे तिथे, प्रश्नच नाही आहे. पुढे, यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाविधम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते. श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरी त्वावसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यं एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं
सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। खूप छान। इथे एकंदर हे अवकाश म्हणतात, ही स्पेस आपली संख्या, आणि आपण आता ज्याला इन हार्मनी, इन ट्यून, इन युनिजन हा जो शब्द आहे खूप छान म्हणतात. आणि युनिजन नसेल तर कन्फ्युजन असतं. किती जण म्हणतायत ते लक्षात येतं बाहेर पडणार. अरे जवळजवळ 15 जण आहेत, 15 निरनिराळे आवाज ऐकू येत आहेत. पण तुम्ही म्हणताना मी ऐकत असतो ना, कारण त्यावेळेला मी गप्प असतो. छान वाटतं, खूपच छान. आपण सुरुवात करूया. देवदर्शन. आता इथे नेहमीच मी तुम्हाला सांगत आलेलो आहे, पण आपल्या मनाची तेवढी तयारी नसते. तसं करण्यासाठी खूप धाडस लागतं. लोकांचा विरोध, लोकांची टीका सहन करावी लागते. आपल्याच कुटुंबात तुम्ही बॉयकॉट झाल्यासारखे बाजूला पडू शकता काही काळ. नंतर हे सगळं आपल्याला मिळतं. थोड्याशा अनुभवावरून मी तुम्हाला सांगतो. सगळ्यांनी हे केलं पाहिजे का? नाही, निदान पटवून घेऊया की देव म्हणजे काय, देवदर्शन म्हणजे काय. एकदा त्यांनी बाबांचं एक उदाहरण आपल्याला त्यांच्या आत्मचरित्रातलं माहीत आहे की एकदा देवदर्शन झालं की कटकट मिटेल. हे करा, ते करा, हे जमेल की नाही, ही चिंता, ते टेन्शन आपण म्हणतो ना. देवदर्शन झालं की कटकट मिटेल. मला एवढं बरं वाटलं, आय वॉज रिलीव्ड. पण नंतर दुसरा प्रश्न, देवदर्शन म्हणजे काय, देव म्हणजे काय, आणि त्याचं दर्शन म्हणजे काय. इथे मात्र मला झटापट करावी लागली स्वतःशी. आणि नंतर त्यांना जे उत्तर मिळालं, हे अनुभवी माणसं अनुभवातून जे उत्तर देतात ते आपल्याला रेडीमेड उत्तर मानलं पाहिजे. हे लक्षात घ्या तुम्ही. आणि आपल्यापैकी सुद्धा अनेक जण म्हणतात की अनेक ग्रंथ कशाला वाचायचे, प्रवचनातून अनेक ग्रंथांचं काहीतरी सार मिळतं. तसं आम्हालाही मिळालं ना. पहिल्यांदा वाचताना त्यांनी सांगितलं की आनंद म्हणजे देव. आनंद म्हणजे काय, तो कशावरही अवलंबून नाही. कोणत्याही परिस्थितीत आनंदात राहता येतं. हे लक्षात ठेवा. आपण सुख आणि आनंद कन्फ्युजन करतो. म्हणून देव आणि परमेश्वर ह्याच्यात कन्फ्युजन करतो. मग अनेक देव, या देवाचं जमलं नाही की त्या देवात, गुरुवार जमले नाही तर शुक्रवार करून पाहूया, शुक्रवार नाही तर सोमवार जरा स्ट्रॉंग असतात, सोमवार करून पाहूया, असे आपले प्रयोग चालत असतात. ट्रायल अँड एरर. पण हे देवच नाही आहे. तुम्ही जे मंगेश वगैरे म्हणताना किंवा असतील तर ते देव असतील, पण हे अवतार आहे. कुठल्या देवाचे? तुम्ही म्हणाल विष्णूचे. अरे विष्णूच अवतार आहे ना, त्या परब्रह्माचा. हा विचार समजून घेऊया. आणि तोच खरा देव आहे. त्याचा जर तुम्ही अनुभव घेतला तर तुम्ही ज्याला निरालंब म्हणजे कशावरही अवलंबून नसलेला आनंद मिळवा, आणि ते देवदर्शन आहे. खूप चांगली व्याख्या आहे ही. तुम्ही करून बघा. स्वतःच सांगत राहायचं आहे, महाराज मी किती आनंदात आहे या क्षणी, धन्यवाद हा महाराज, मी खूप आनंदात आहे. हे सांगा ना. त्यावेळेला तुमची दाढ दुखत असेल, पण म्हणा तुम्ही डेंटिस्टच्या खुर्चीवर असाल, म्हणा तुम्ही. त्यांनी तुम्हाला तोंड उघडायला सांगितलं आहे, तो जी निरनिराळी हत्यारं टाकतो हे करून सगळं तुम्हाला दिसतं आहे. महाराज मी अत्यंत आनंदात आहे, धन्यवाद महाराज, मी खूपच आनंदात आहे हो महाराज, इतका आनंद मला यापूर्वी कधी झाला नाही. हे मनातल्या मनात म्हणा आणि बघा, सगळ्या जीवनाचा अनुभव किंवा जीवनाचं दर्शन बदलेल. हे आनंदाचा अनुभव, हे देवदर्शन. आणि आनंद कशावरही अवलंबून नाही, म्हणजे देवदर्शन कशावरही अवलंबून नाही. आपण म्हणतो काय रे आज सॅटर्डे, केवढी गर्दी असेल, त्यातल्याच श्रावणाचा हनुमंताच्या मंदिरापुढे, मंगळवारी गणपतीच्या केवढी गर्दी असेल. आनंदात राहायला नाहीच आहे गर्दी.
उलट या गर्दीमुळे किती पाय दुखायला लागले नाही, किती वर्ष मी उभा आहे पण माझ्या मनासारखं काही हा गणपती करत नाही आणि तो करणारच नाही आहे, हेही लक्षात ठेवा. हे सगळे नवस वगैरे सगळे ह्याचं इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे. आपण फक्त काही ओव्या घेतलेल्या आहेत. सुरुवात करूया. हां, तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो. ज्याच्याबरोबर सुरुवातीला उपासना केली आणि त्यांच्या उपासनेचा मला फायदा झाला, विशेषतः काकड आरतीला. नंतर ते गोंदवलेलाच जाऊन राहिले, रिटायर झाले. जी काही पेन्शन मिळेल त्याच्यात चिखलाचं दगड आणि चिखल मिळून बायको आणि ते त्यांनी डोक्यावरून चिखल देऊन घर बांधलं. घर म्हणजे काय, 4 खोल्यांवरती पत्र्यांचं छप्पर. पैसे नव्हते जास्त, गरीब होते, क्लार्क होते, कारकून. बायको नोकरी करत नव्हते, गोंदवलेले येऊन राहिले. नंतर विचार करायला लागले. त्यांना काम काय होतं, ते सकाळच्या काकड आरतीच्या वेळेला लोणी आणि साखर असतात ना, ती वाटायची. ती तयार करण्यापासूनचं काम त्यांच्याकडे होतं. मग उत्सवाच्या दिवसात तर किती करावी लागायची, कल्पना करा ना. 5-5 हजार जर लोक असतील, एवढं मोठं ते आपण आयोजन, त्याच्यात ते सगळं करायचं, कालवायचं आणि प्रत्येकाला वाटायचं, हे सगळं काम ते करायचे, विचार करायचे. आणि नंतर त्यांनी काय सांगितलं, या समासात समर्थानं जे सांगायचं ना ते त्यांना पटलं, उमजलं. आणि घरी आल्यानंतर त्यांनी महाराजांना प्रार्थना केली, महाराज हे सगळे देव हटवा इथून, मी नाही हटवणार. तुम्ही काहीतरी परिस्थिती निर्माण करा, पण मला तुमच्याशिवाय कुणीही नको आहे. अशा वेळेला कुणी याला हे तुमच्याकडे तो रामदासांचा फोटो आहे का, आमच्याकडे दासबोधाचा वर्ग आहे म्हणाले. त्याच्याकडे रामदासांचा मोठा फोटो होता, घेऊन जा आणि एक परत आणून देऊ नका, तुमच्याच केंद्रासाठी ठेवा. असं करत 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 सगळं गेले. त्या काळात मी तिथे पोचलो होतो. मी म्हटलं आईसाहेबांचा एक फोटो राहू दे. आईसाहेबांच्या शक्तीनं महाराज सगळे कार्य करून राहिले, हे महाराजांनी मान्य केलेलं आहे. आईसाहेबांचा फोटो राहू दे. आईसाहेबांनी महाराज दुसरं जाऊ दे. त्याची एकच कथा तुम्हाला मागे सांगितली, आता फक्त मी रिवाईज करतो. त्यांचं कुलदैवत होतं खंडोबा. आणि खंडोबा फार थोड्या लोकांचं दैवत आहे. आपल्यापैकी इथे कुणाचंच कुलदैवत खंडोबा नसेल. जय मल्हार आल्यानंतर अनेकांना आठवलं, हो आपला खंडोबा असू शकेल, आता बाळूमामासुद्धा असू शकतील. हे सगळं वाढतंय बघा. याला कुठल्याही संतांनी चांगलं म्हणलेलं नाही. साधू भोंदू आहे कसं डायरेक्टली म्हणणारे तुकाराम, कबीर, नानक, समर्थ, हे अगदी त्यांनी श्रद्धा लोकांची आहे तशी ठेवली. पण खरी श्रद्धा म्हणजे काय ते तुम्हाला सांगितलं. हे याचं कौशल्य या समाजातलं. तर शेवटी एक जण आला आणि ते जोशी आडनाव होतं, ते मुहूर्त वगैरे काढून द्यायचे. तर एक बाई आली आणि म्हणाली की तुम्ही 3दा माझ्या नवऱ्याची दारू सोडलेली आहे, आता आणखीन शेवटची तुम्ही काहीतरी त्याला सोडायला लावा, आणि तरी पुन्हा दारू प्यायला लागल्यानंतर मी नवऱ्याला सोडणार. त्यांनी दारू सोडली नाही तर मी त्याला सोडणार असं मी त्याला सांगितलं, मी तुमच्याकडे घेऊन येते. म्हणजे सांगितलं आता घरी जा, तू दारू प्यायलेला आहेस, अंघोळ कर थंड पाण्याने आणि नंतर माझ्याकडे ये. आल्यानंतर म्हणाले मी तुला पूजा सांगतो त्याप्रमाणे तू करायची, घरी जाऊन तुझ्या कुलदेवतेची पूजा करेल. तो म्हणतो कुलदैवताचा फोटो वगैरे माझ्याकडे काही नाही. कुठलं कुलदैवत? मल्हारी मार्तंड. म्हणाले हे घेऊन जा, परत देऊ नकोस. म्हणजे पूर्ण देवारा रिकामा झाला. हे रिकामं करणं आवश्यक आहे? बिलकुल आवश्यक नाही. सगळ्यांच्यात एक आणि एकात सगळे, हे ते तत्व आहे. माझ्या सद्गुरूंच्यात मला सगळे दिसतात, साईबाबा वगैरे. साईबाबा, गजानन महाराज यांच्यात मला माझे सद्गुरू दिसतात. हे इतकं ठीक आहे ना, मग जाता कशाला इकडे तिकडे? ह्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही आहे, हे लक्षात ठेवा. मग शिर्डीला जायचं, ह्याला जायचं, मग जातो आपण टुरिस्ट म्हणून जातो, हे लक्षात ठेवा. शिर्डीला गेल्यानंतर महाराज म्हणून जर आलं, विठ्ठलाच्या मंदिरात गेल्यानंतर महाराज आलं, तर मग आतलंच तुम्हाला सद्गुरू सांगतील भटकू नको. आता पुरे झाले. शिणावे परी न आतुडे, म्हणजे मिळणार नाही ही तर काही. बहु हिंडता सौख्य होणार नाही. खूप हिंडलात म्हणून आनंद मिळेल असं नाही. शीण होईल, पैसा, शक्ती आणि वेळ खर्च होईल. केव्हा सावध होणार आहोत आपण? हे काय म्हणतात ते बघा. श्रोती व्हावे सावध, विमल ज्ञान तुम्हाला देतोय ते. विमल म्हणजे शुद्ध ज्ञान आहे, त्याच्यावर मळ बसलेला नाही. इमॅक्युलेट म्हणतात त्याला, इमॅक्युलेट, ते निर्मळ आहे ज्ञान. बालबोध सोपं करून सांगतो, लहान मुलाला समजेल असं. गुरु शिष्यांचा संवाद अति सुगम परियेसा. हे गुरु शिष्यांचा संवाद आहे. तुम्हाला हे आत्ता सांगायची काय गरज आहे? अरे हेच आधी लिहिलं, यालाच दासबोध म्हणायचं. पण नंतर लक्षात आलं की अरे हे लोकांना परवडणार नाही आहे, लोकांना पचणार नाही आहे, लोकांनी याचा उपयोगच, म्हणून मग ते वाढत 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 हा एवढा ग्रंथ तयार झाला. याच्यात संसार करा, परंतु परमेश्वराला विसरू नका, प्रयत्न करा. पण हे सांगता सांगता
सगळं त्यांना पाहिजे ते सांगितलं आणि सध्या तुम्ही चालू आहात ते करा आणि हळूहळू तुम्ही या विचाराकडे वळा. पण उपासना करत राहा, त्याला काही हे नाही. उपासनेबद्दल त्यांचे किती आहेत. उपासना काय करायची. एका शिष्याने विचारलं होते, म्हणजे उपासना काय करायची. उपासकाशी सूचना, उपासना उपासना. आणि काय तू उपासना न करता प्रश्न विचारतोयस, तुला काही होणार नाही. उपासकाशी सूचना, उपासना उपासना. उपासने विण लक्षात ठेवा जय कधीही मिळणार नाही. कारण उपासनेचा आश्रय, उपासने विण निराश्रय, उदंड केले तरी जय होणार नाही. उपासना नसेल. आणि हे तर आम्हाला आता अगदी पटतं. शिक्षकाला सगळ्यात उपासनेची जास्त गरज आहे. पण जोपर्यंत शिक्षकांना पगार कमी होते तोपर्यंत ते उपासना करत होते. पगार वाढल्यानंतर ते काय तुम्हाला सांगितलं ना की त्यांची जागा दूर जाण्याच्या वाढल्या. असू दे. श्रुती भावे सावध, स अवध, अवधान देऊ नाही का. सहस्रामध्ये कोणी एक. हजारो लोकांच्यात मी हे जे सांगतोय ते एखाद्याला पटतं. म्हणजे ते आपल्याला पटलं नाही तर समर्थ निराश होणार नाही. सहस्रामध्ये हजारो लोकांच्यात कोणी एक पाहे देवाचा विवेक. देव काय आहे याच्याबद्दल विवेक करतो, विचार करतो. हजारामध्ये एक. गीतेत कृष्णाने हेच सांगितलं. गीतेत 4 टप्पे सांगितलं ना की हजारातल्या एकाला या मार्गाकडे वळावं असं वाटतं. अशा हजारातल्या एकाला या मार्गावर चालावं असं वाटतं. अशा हजारापैकी एकाला पुढे पुढे जात राहावं असं वाटतं. अशा हजारापैकी एकाला शेवटपर्यंत पोचावं असं वाटतं. म्हणजे हे पूर्वीपासून गणित आहे. म्हणजे आपल्याला येत नाही म्हणून कुठलाही कॉम्प्लेक्स करून घेऊ नका, पण समजून घेतलं पाहिजे. सहस्रामध्ये कोणी एक पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. त्या शब्द महत्त्वाचा आहे. ह्या देव म्हणून गमू पंथ अनंत या राघवाचा. लक्षात ठेवा. पण या राघवाचा जो अनंत पंथ आहे त्याच्या त्या अनंत टोकाला खरा राघव आहे. हा तुमचा राम आहे, हा कौशल्याचा आहे, हा दशरथाचा आहे, हा भरताचा आहे. हा राम, या रामापासून सुरुवात करून आत्मारामापर्यंत जाऊया. त्या देवाचा विवेक. त्याला मनाच्या श्लोकात थोरला देव म्हणले. आणि म्हणले ना जगी थोरला देव तो चोरला असे. चोरला आहे म्हणजे गुप्त आहे, तो कुणालाच लोक आहे निर्गुण. पण देव निर्गुणच आहे, परमेश्वर निर्गुणच आहे. पुढे बघा. सहस्रामध्ये कोणी एक पाहे देवाचा विवेक, परी त्या देवाचे कौतुक ठाई न पडे. देव कोणासी म्हणावे, कैसे तयासी जाणावे, तेची बोलणे स्वभावे बोली गेलं. आता शिष्याने प्रश्न विचारला, मग देव कोणाला म्हणायचं. आम्ही करतो ती उपासना नाही. सोप्या शब्दात मी अनेकदा सांगितले तुम्हाला, तुम्ही दत्ताची उपासना करा, दत्तापर्यंत पोचाल, पण परमेश्वरापर्यंत पोचणार नाही. कृष्णाची उपासना करा, कृष्णापर्यंत पोचाल. देवीची उपासना करा, देवीपर्यंत पोचाल. अरे पण त्याच्या पलीकडे आहे ना हे देवी वगैरे सगळे 33 कोटी का किती असे ना देव, परब्रह्म, परमेश्वर, परम आत्मा आणि पराशक्ती त्यातून निर्माण झालेले सगळ्या देवी त्या पराशक्तीची रूप आहेत. आपण रूपाच्या प्रेमात पडले, आपल्याला स्वरूप नको आहे. हे लक्षात ठेवा. रूप आणि स्वरूप समजायला सोपं आहे. समर्थांनी तेच वापरले. जेणे केले चराचर, केले सृष्ट्यादी व्यापार, सर्व करता निरंतर नाम त्याचे. निरंतर सर्व करता. आता हे सगळं करून राहिलेलं आहे ना, मग ते त्यांचे ह्याचे युद्ध असू दे, ते युद्ध असू दे, सगळं तो परमेश्वर आहे. सकळ करणे जगदीशाचे, मग कवित्वची काय मानुषाचे. अशा अप्रमाण बोलण्याचे काय हो. ग्रंथाच्या शेवटी म्हणले सगळं परमेश्वर करून राहिला आहे, हा ग्रंथ मात्र मी केला आहे. त्याला काही अर्थ नाही आहे म्हणाले. हा मध्ये चोर आणला कुठून. सगळं जर देवाचं आहे तर हा मध्ये करणारा चोर कुठून आणला, असं एका ओवीत विचारलेलं आहे. इथे तेच म्हणतात देव कोणा, जेणे केले चराचर. चर म्हणजे चालणारे म्हणजे सजीव, आणि अचर म्हणजे निर्जीव. सजीव आणि निर्जीव सृष्टी ज्यांनी निर्माण केली, सर्व करता निरंतर तो सर्व करताय नाम जाते. ब्रह्मा, विष्णू आणि हर हे जयाचे अवतार. आता हे समजून घेऊया ना आपण. मी म्हणतो त्याप्रमाणे वागणं अवघड आहे, पण समजून थिअरॉटिकली घेऊया ना आपण की त्यांनी काय सांगितलं. ब्रह्मा, विष्णू आणि हर हे ज्याचं अवतार आहेत, म्हणजे त्याच्यावर कोणीतरी असला पाहिजे, त्यांच्या पलीकडे कोणीतरी असला पाहिजे. आणि ही पहिली पायरी आहे लक्षात ठेवा. ब्रह्मा, विष्णू, महेश ही पहिली पायरी. समजायला तुम्हाला सांगतो दत्त ही दुसरी पायरी आहे, कारण हे तिघंजणं एकत्र आलेले आहेत. नंतर विठ्ठल, विठ्ठल आणि वरती शंकर म्हणजे शिव म्हणजे हरी आणि हर ही नंतरची पायरी आहे.
असं करत करत अगदी अलीकडे तुम्हाला सांगतो, मी बाळूमामांचं जसं उदाहरण सांगितलं त्यांच्याबद्दल पूर्ण आदर ठेवून म्हणतो, हे 2-3 वर्षापूर्वी बाळूमामा कुठे होते? ते होते तसेच होते विचार, पण ती एक सिरियल काय येते आणि सिरियल म्हणजे अत्यंत तद्दन अंधश्रद्धेवर आधारलेलं. हे साईबाबांना सुद्धा मान्य नसतं जे दाखवलं जातं. साईबाबांचे चमत्कार न संपणारे आहेत ना. माझा डावा हात हालत नव्हता, फ्रोझन शोल्डर, साई 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 3दा म्हणला, हात हालायला लागला आणि त्याच्या कथा होतात, त्याचे प्रसंग दाखवले जातात आणि अभिनय इतका सुंदर असतो त्याचा आणि एकदम सुटल्याचा की लोक म्हणतात खरंच साईचा. हे न संपणार आहे हो. पण ह्याच्यावर आपण साईबाबांचं महात्म्य कसं ठरवणार आहोत? अगदी काही वर्षापूर्वी संतोषी माता तुम्ही ऐकली होती का? आम्ही नाही ऐकली. अगदी कॉलेजमध्ये तो सिनेमा येतो जय संतोषी मा, ते गाणी येतात, ते गाणी खूप गाजतात, त्याच्यातली आरती संतोषी माताची. आता संतोषी माताची केवढी मंदिर झाली. तुम्ही फक्त सावर्ड्याला जा, त्या रस्त्यावर संतोषी मातेचं भव्य मंदिर झालेलं. शेवटी काय, संतोष देणारी माता. मग ही कामाख्या, कामाक्षी संतोष देणारी, काम पूर्ण करणारी. काम म्हणजे इच्छा, हे सगळं एकच आहे, फक्त नवीन नवीन. ह्याला संत म्हणतात, ही दुकान आहे. पुढे बघा, हे ती चांगली चाललेली आहे, पण खरंच चांगली चाललेली आहे. खरंच शाळेत नीट शिकवत नाहीत म्हणून ट्युशन्स, कोचिंग क्लासेस छान चाललेले आहेत. बघा, सगळं तुम्हाला असं सांगितलं, पापं जास्त वाढलेले आहेत म्हणून देवासमोरच्या रांगा वाढलेल्या आहेत. खरंच हे असंच आहे. आपण समजून घेऊया, आहे ते चालू ठेवूया, पण खरं काय ते समजून घेऊया. मग एक त्याचं क्षणभर जर तुम्ही त्या निर्गुणाचं ध्यान केलं तर ते ध्यानच तुम्हाला, जसं वाल्याचा वाल्मिकी झाला, आपल्याला ते 1 मिनिटाचं ध्यान हळूहळू 2 मिनिटं, 3 मिनिटं केवढं आवडायला लागेल बघा. पण 1 मिनिट तरी केलं पाहिजे ना. हे समर्थ सांगतायत, जेणे ब्रह्मा विष्णू आणि हर हे जयाचे अवतार, तोची देव. तोची देव लक्षात ठेवा. ते ब्रह्मा विष्णू ज्याचे अवतार आहेत, म्हणजे तो त्याच्या आधी आहे की नाही. तोची देव हा निर्धार निश्चयसे. सर्व करता तोची देव, पाहू जाता निरावयव. निराव त्याला अवयवच नाहीत आणि तुम्ही सर्व करता म्हणता, अवयव नाहीत तर तो करणार कसा? आपल्याला सगळी कामं करायला हात लागतात, कामाच्या ठिकाणी जायला पाय लागतात, काम काय बघायला डोळे लागतात. हे काहीच नाही आहे त्या परब्रह्माला. इकडे मला दिसतात तरी, आता रावणाला 20 डोळे हो, असे 10 तोंड आहेत वगैरे, हे दिसतात तरी. आणि तुम्ही काय म्हणता, तो सहस्राक्ष सहस्रपात. आम्ही तर तुम्हाला समजण्यासाठी सांगतो की जगाची लोकसंख्या जर 8 अब्ज आहे तर त्याला 8 दुनिले 2 16 अब्ज अधिक 2 त्याचे स्वतःचे डोळे आहेत. त्याला 8 गुणिले 2 16 अब्ज अधिक त्याचे स्वतःचे 2 इतके पाय आहेत. 8 अब्ज गुणिले 2 16 अब्ज आणि त्याचे स्वतःचे 2 16 अब्ज 2 हात आहेत, डोळे आहेत, कान आहेत. समजून घ्या तुम्ही. हे म्हणजे काय, त्याचं चित्र काढायचं असेल तर असं कन्फ्यूज चित्र काढावं लागेल, तर चित्र काढायचं नाही. एक गमतीदार प्रसंग आपण बघितला होता. एक हुशार मुलगा आहे, त्याला सांगितलं की गवत खाणा घोडा काढा, तर ते ब्लँक ठेवतो. तो अशात कुठे काय काढला, गवत खाणारा घोडा आहे. घोडा काय, गवत खाऊन निघून घ्या. आणि गवत कुठे, घोड्यांनी खाल्लं. आता घोड्यांनी गवत खाल्लं, हे चित्र काढायला गेलो, असा जर सगळा प्रकार आहे. तसंच इथेही आहे. तुम्ही जे जे मानता ना त्याच्या पलीकडे तो आहे. तुमची जी मान्यता आहे ना ते त्याला अमान्य आहे, मान्यच नाही त्याला. पण आपण ते मान्य करत करत तिथपर्यंत पोचूया. ह्या संतांचा कॉम्प्रोमाइज आहे, लक्षात ठेवा. ही तडजोड आहे, तो कॉम्प्रोमाइज आपण स्वीकारला आहे. जरा जास्त वजन आपण निर्गुण स्वरूप या उपासनेकडे टाकूया. आणि त्याचा सगळ्यात सुंदर सेतू म्हणजे नाम. तुम्हाला हे आम्हाला समजत नाही, नाम आहे ते जास्त चालू ठेवूया की जास्त आतून नाम घेऊया, जास्त वेळ नाम घेऊया, नामातच राहूया. बस हेच शेवटी सांगायचं की त्यांना. पुढे बघा, निर्धार सर्व करता तोची देव, पाहो जाता निरावयव. आणि तरी करता ज्याची लीळा कळा लाघव, नेहती ब्रह्मादिक. हे ब्रह्मदेव त्याच्यापासून झाला, पण त्याची जी कळा आहे, कला, लीला आहे म्हणजे प्ले म्हणजे सहज, आणि मुख्य म्हणजे लाघव. लाघव म्हणजे स्किल. ब्रह्माला सुद्धा माहीत नाही, अरे मला ज्यांनी निर्माण केलं तो कसा असला पाहिजे, मला त्यांनी 4 तोंड निर्माण केली, मग त्याला किती तोंड असली पाहिजेत. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश आश्चर्य व्यक्त करतात की आपण कुणापासून झालो. अनेकदा आपण ही कथा ऐकलेली आहे. आता पुन्हा ऐका या संदर्भात. निरनिराळ्या देवांच्याबद्दल सांगितलं. शंकराकडे हे दोघंजण जातात, ब्रह्मा आणि विष्णू. आम्ही आमच्यापैकी जास्त श्रेष्ठ कोण, शंकर. म्हणलं अगदी सोपं आहे.
शंकर ध्यानस्थ बसतो आणि एक तेजाचा स्तंभ निर्माण करतो. हे डोळ्यासमोर आणा तुम्ही. ध्यान करताना तेजाचा स्तंभ आहे, याचं एक टोक अवकाशात गेलेलं आणि एक टोक पृथ्वीच्या अगदी कुठे गेले माहीत नाही. आणि सगळे दोन्ही टोकाकडे फुलं आहेत. तुम्ही जा आणि जो पहिल्यांदा फूल घेऊन येईल तो श्रेष्ठ. ब्रह्मदेव वरती म्हणतो मी वरती जाणार कारण हौस आहे माझा. हा म्हणतो माझाही गरुड आहे पण ठीक आहे मी खाली जायला तयार आहे. विष्णू म्हणजे नम्र. तर त्यामुळे काय की तो खाली जातो खाली जातो खाली जातो जातच राहतो. तो स्तंभ आहे, स्तंभाचं जे टोक आहे ना त्या टोकाला मी फूल ठेवलेलं आहे. अनंततेचा जो तो स्तंभ आहे त्याला अनंततेला टोक असेल का? मग ती अंत नाही का झाला त्याचा? हा वरती जायला कंटाळला ब्रह्मदेव आणि इतक्यात वरून आकाशातून पडणारं त्याला एक फूल दिसलं. ब्रह्मदेव म्हणतो की हे फूल पकडूया आणि तुम्ही वरती ठेवलं होतं तेच हे फूल वाऱ्याने उडलं असेल. त्यावेळेला तो म्हणतो की मीच श्रेष्ठ, विष्णू अजून आलाच नाही. आणि शेवटी बऱ्याच वेळाने विष्णू खाली मान घालून येतो, म्हणतो मला शेवटच लागला नाही. त्यावेळेला तो शंकर सांगतो की विष्णू श्रेष्ठ आहे कारण मी जो तेजस्तंभ निर्माण केला होता त्याला अंत नाही, आदी नाही आहे. आदी नाही आहे सुरुवात, आरंभ आणि अंत नाही आहे शेवट. तर तिथे फुलं असतीलच कशी? गंमत बघा. हे आहे ना, लक्षात घ्या. पुढे सांगितलेलं आहे अवघी सृष्टी जो करता तो ते सृष्टी होणं परता. हे उदाहरण देताना नेहमी सांगतात. वस्त्र बनवणारा विणकर हा वस्त्राच्या बाहेर असला पाहिजे ना. आपण कासार वगैरे म्हणतो, तो मोठे मोठे भांड वगैरे बनवतो. बऱ्याच वेळेला आत उतरून टेंग 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 चालू असतं ना, तो मुलाला सांगतो तो बाहेरून मार मी आतून धरतो. तो जरी आत गेला तरी तो भांड्यापेक्षा निराळा आहे की नाही? कुंभार तो मातीपेक्षा निराळा आहे, मडक्यापेक्षा निराळा आहे. तर हे विचार करता की आम्हाला निर्माण करणारे किंवा ही सृष्टी निर्माण करणारा सृष्टीपेक्षा श्रेष्ठ नको का? दोन तुम्हाला सांगतो, एक आपल्या नित्य परिचयाचं आणि एक आपण ऐकलेलं. हे सगळं विश्व निर्माण करून 10 अंगुळे उरला. दशांगुली अतितिष्ठत कोण वेदात म्हणलेलं आहे. म्हणजे सगळं विश्व निर्माण केलं आणि शिवाय 10 बोट जो उरला तो विश्वनाथ आहे, तो विश्वेश आहे, तो विश्वेश्वर आहे, तो विश्वंभर आहे, तो विश्वात्मा आहे. हे लक्षात ठेवा. विश्व म्हणजे काहीच नाही म्हणून विश्वात्मके देवे म्हणलेलं आहे. विश्वदेव नाही म्हणलेलं, विश्वात्मके देव म्हणलेलं आहे. असू दे. दुसरं उदाहरण तुम्हाला सांगतो. हे जसं मडकं आहे, मडक्यापेक्षा तो करणारा निराळा आहे. वस्त्र आपण रोज जे म्हणतो अनंत कोटी ब्रह्मांड नायक, हा नायक अनंत कोटी ब्रह्मांडापेक्षा निराळा आहे. नायक आहे म्हणजे निर्माता आहे, नायक आहे म्हणजे संचालक आहे, नायक आहे म्हणजे मार्गदर्शक आहे. आपण फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड वगैरे वाटेल ते म्हणतो ना, ते सगळं तो आहे. तो दिसत नाही, त्याला अवयव नाही, त्याला तोंड नाही, त्याला डोळे नाही, पण हे सगळं तोंड डोळे असणारं, विविधता असणारं विश्व त्याच्यापासून निर्माण झालेलं आहे. हे मानूया, फक्त आज एवढंच मानूया, पटवून घेऊया. जीवनात उतरणं ही पुढची पायरी आहे. त्याच्यासाठी खूप हे लागतं, धैर्य लागतं. आणि सगळे प्रारब्धाचे भोग आहेत म्हणले ना तर सगळं जीवन सोपं होतं. नाहीतर इतकं सगळं करून ह्यांना कॅन्सर का झाला, इतकं सगळं उठून ह्यांना हे का झालं, इतकं सगळं चांगलं करून लोकांचं समाज, ह्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत त्यांनी. पण ह्याच्यावर देवाचं अस्तित्व किंवा तुमच्या पूजेचं फळ मानू नका. पूजा करूया पण पूजेचं अपेक्षित फळ मिळेल असं नाही, किंबहुना मिळणारच नाही. आत्ता मिळालं तरी पुढे प्रॉब्लेम निर्माण होतात. पुढे बघा. अवघी सृष्टी जो करता तो ते सृष्टीहून परता म्हणजे पलीकडे, तेथे संशयाची वार्ता काढूच नये. हे तर आता उदाहरणं दिली की कुंभार हा मडक्यापेक्षा निराळा नाही तर मडक्यापेक्षा श्रेष्ठ आहे. नाही तर माती एकत्र येऊन का नाही झालं मडकं? करायला कुंभार लागला, पण कुंभार मातीही नाही आणि कुंभार मडकंही नाही आहे. आता सहज एक वाक्य सांगतो. हे ब्रह्म आहे ना, ब्रह्म मातीही आहे, ब्रह्म मडकंही आहे आणि ब्रह्म कुंभारही आहे. ब्रह्म ब्रह्म आहे. आता माती कुंभारापेक्षा निराळी असायला पाहिजे ना. ब्रह्मकडे दुसरं काहीच नाही आहे, ब्रह्मच आहे सगळं. हे समजायला अवघड आहे. समजलं ना की जीवन खरं आनंदात घालवता येतं. ठीक आहे ना, आपण एवढं मानूया तरी. हा पुढे आहे निर्गुण. ओळीने येणार आहेत पुढचे समास. पुढे म्हणून जग मिथ्या साच आत्मा. त्यांनी काय सांगितलेलं आहे? संशयाची वार्ता काढू नका. निदान एवढं माना तरी की ब्रह्म सत्य आहे आणि जग मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे खोटं नाही. एक शंकराचार्यांच्या जीवनातला प्रसंग आहे.
शंकराचार्य जातात, शिष्य बरोबर असतात, आणि एक मातलेला म्हणतात मद आलेला असा हत्ती धावत येतो. त्याच्यावर बसलेला माहूत सांगतो, हत्तीला मद चढलेला आहे, बाजूला सरका, बाजूला सरका, नाहीतर पायाखाली तोडवले जात. सगळे सरकले, शंकराचार्यही सरकले. हत्ती निघून गेल्यानंतर शंकराचार्यांवर टीका करणाऱ्यांनी विचारलं की तो हत्ती मिथ्या आहे ना, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या, मग हा हत्ती हा मिथ्या होता, मग तुम्ही बाजूला कशाला गेला? मिथ्या जर आहे, त्याला अस्तित्वच जर नाही आहे, तर तो तुमच्या अंगावरून गेला तरी त्यांनी काय होणार आहे? वजनच नाही आहे, त्याला अस्तित्वच नाही आहे. शंकराचार्यांनी काय उत्तर दिलं? माझं पलायनही मिथ्या होतं. हे लक्षात ठेवा, तो हत्ती मिथ्या होता. रामकृष्णाने याच्या पुढचं उत्तर, हा लक्षात ठेवा, शंकराचार्य ज्ञान आहे, रामदास याच्यात ज्ञान सांगतायत. पण आपले महाराज काय, रामकृष्ण परमहंस, ते म्हणाले अरे हत्ती मदांधून आलेला आहे ना, वरचा माहूत सांगतोय ना बाजूला वा, म्हणजे हत्ती जर मिथ्या आहे तर माहूतही मिथ्या आहे, आणि हत्तीत जर परमेश्वर आहे तर माहूतातही परमेश्वर आहे. माहूत म्हणतात त्याला, जो वरती बसून हत्तीला चालवत असतो ते, त्याचं का नाही ऐकलंस? म्हणून हत्ती नारायण, माहूत नारायण, तू कुणाचा ऐकशील? हत्तीला काय सांगता येणार आहे? माहूताने सांगितलेलं ऐकायचं, गुरुनी सांगितलेलं ऐकायचं. पुढे, म्हणून जग मिथ्या, साच म्हणजे सच्चा आत्मा, सर्वापर जो परमात्मा, अंतर्बाह्य अंतरात्मा व्यापून असेल. सगळीकडे व्यापून राहिलेला, सगळीकडे म्हणजे अगदी सगळीकडे. आपण बघितलंय सर्व हे जे नाव आहे, ऑल, सगळ्यात ते आहे, सगळ्या काळी आहे, सगळ्या स्थळी आहे, सगळ्या वस्तूत आहे, पक्षूत आहे, प्राण्यात आहे, माणसात आहेत, सगळ्या कृतीत आहे, आणि मुख्य म्हणजे सगळ्या घटना प्रसंगात आहे. आत्ताच्या सत्संगात तो आत्मा आहे, परमात्मा आहे. आणि तिकडे जर कुणी एका स्त्रीवर अतिप्रसंग करत असेल, तर एखादा अपघाताचा प्रसंग घडत असेल, या सगळ्यात परमात्मा आहे. कारण परमात्म्याशिवाय काही नाही, काही शक्यच नाही आहे. पण परमात्मा हलतही नाही, कारण सर्वव्यापी आहे. सर्वव्यापी आहे तर हलणार काय? पण तो सर्व शक्तिमान आहे. पण तो स्वतःला अवयव नाही तर करणार काय? अरे तुझ्या अवयवातून तो करणार आहे. हे तरी लक्षात घ्या की तो कलाकार 10 जणांना कागद दिलेत आणि एक विषय दिला, वात्सल्य, काढा चित्र. प्रत्येकजण आपल्या कल्पनेप्रमाणे काढेल, कुणाला तरी पहिल्याला बक्षीस मिळेल. कागद तोच आहे, चित्र तेच आहे, रंग तेच आहे, विषयही तोच आहे. पण ह्याचं चांगलं का झालं? तो परमात्मा प्रत्येकाला निरनिराळी प्रेरणा देतो. आणि निरनिराळी प्रेरणा का देतो? एक सहज तुम्हाला माहीत असेल तर सांगतो की न्हावी आहे, आणि न्हाव्याकडे दुकानात, न्हावी म्हणजे बार्बर, त्या बार्बरकडे गिराईक गेलेलं आहे. आणि बार्बर म्हणजे बोलणं हे आपण नेहमीच म्हणतो जगाचं, कारण जगाची सगळी डोकी त्याच्या हातात असतात किंवा सगळं. म्हणजे हिटलरच्या बाबतीत तो एकाच माणसापुढे झुकला होता, न्हाव्यासमोर, बाकी कुणासमोर तो झुकला नाही असं म्हणलं जातं. ठीक आहे. आणि न्हावी बोलत असताना बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे म्हणायचं. ते सगळं झालं, त्याच्यातून आपलं डोकं बाजूला झालं की मग त्याला सांगायचं की तू म्हणतोस हे चूक आहे. तो म्हणतो देव आहे कुठे? तुम्ही म्हणतात देव आहे, देव आहे कुठे? आणि देव असता तर अशी युद्ध, असे महापूर, अशा सुनामी येऊन एवढा सगळा विनाश झाला असता का जगाचा? देव नाही आहे. बरोबर आहे तुझं, हा म्हणला, देव नाही आहे. आणि संपल्यानंतर म्हणाला अरे तुला सांगतो ह्या जगात नावीही नाही आहेत, नावीही नाही आहेत. तू म्हणतो काय तुमच्यासमोर एक साक्षात उभा आहे ना? तू म्हणतो तुझ्यासमोर एक साक्षात देव उभा आहे ना. तुम्ही आणि देव एका प्रश्नाचं उत्तर दे. न्हावी आहेत तरी लोकांचे केस का वाढतात, दाढी का वाढते? नाही, ते लोकांना न्हाव्याकडे जात नाहीत म्हणून. तसंच आहे, जे देवाकडे जातात त्यांच्या जीवनात संकट आली तरी मॅनेज होतात. हे तुमच्यासारखे देव न मानणारे, त्यांना ती संकट वाटतात, बाकीच्यांना ती संधी वाटते. हेही लक्षात ठेवा. म्हणून त्यांनी सांगितलं देवाकडे गेलं पाहिजे. आणि मग पुढचं काय सांगतात? म्हणून जग मिथ्या, साच आत्मा, सर्वांच्या पलीकडे तो परमात्मा. आपल्या आत आहे तो आत्मा, अंश आहे, सगळ्यांना व्यापून उरला आहे. आत्ता सांगितलं 10 बोटं उरलेला आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक तो परमात्मा आहे. आपल्यात आहे तो आत्मा, म्हणजे तो परम आहे, आपण अंश आहोत. ही इज द होल, वी आर पार्ट ऑफ इट. अंश, एक पार्ट ऑफ. तयास म्हणावे देव, तो जो परमात्मा आहे तयास म्हणावे देव. ये रहे अवघेची वाव, बाकी सगळं खोटं आहे. ऐसा आहे अंतर्भाव वेदांतीचा. हा वेदांत झाला. आता वेदांत 2023 साली वर्ष संपत आलेलं आहे, संध्याकाळची वेळ आहे. हे वेदांत हा विषय आहे का? पण आपण सगळे समास बघतोय म्हणून हा समास आपण बघतोय. एरवी या समासावर आम्ही कधी भर देत नाही, रेफरन्सही विशेष करत नाही,
कारण काय आहे ते बघा ना, ब्रह्मी माया कैसी झाली. तर पुढचा प्रश्न तर आणखीन अवघड आहे. ब्रह्म जर सत्य आहे तर त्याच्यात असत्याशी माया कशी निर्माण झाली. बघा ना, माया म्हणजे खोटी, जे नाही ते मा नाही या जी, जी नाही तशी दिसते आणि आहे तशी दिसत नाही, तिला मा या म्हणायचं. मग ही सत्यातून माया कशी निर्माण झाली. मग त्यांनी किती उदाहरणं दिली. तो त्या उदाहरणातून आपल्याला कळायला हरकत नाही की उदाहरण आपण घेतलेले आहेत, ती ओव्या घेतल्या नाहीत वाढतील म्हणून, पण सगळी उदाहरणं आहेत पुढच्या समाजात. हे बघा, मागा श्रोती आक्षेपिले. आक्षेपिले म्हणजे आक्षेप घेतला, शंका विचारली. ते पाहिजे निरोपिले. निरावेवी म्हणजे अवयवहीन कैसे झाले. ब्रह्मापासून हे निर्माण कसं झालं. ब्रह्म अखंड निर्गुण, तेथे इच्छाधरी कोण. निर्गुणी सगुणे विण इच्छा नाही. इच्छा फक्त सगुणच करू शकतो. आपल्याला तुम्ही म्हणाल मग ही सगुण आहे का. खुर्ची आहे ना, साकार आहे का, आहे ना, मग तिला इच्छा आहे का. आपण बघतो अरे बापरे, आपण मोडक्या खुर्चीचं आत्मवृत्त ज्यावेळेला लिहितो त्यावेळेला तिची इच्छा असते की नाही. आता शेवटची एक इच्छा आहे की हे मोडकी आहे, जावी विकली जावी आणि त्या पैशातून मुलांना निदान एकदा तरी स्वीट्स वाटली जावी अशी माझी इच्छा आहे. इच्छा या व्यक्तीला पर्सनलाइज करतो आपण, पर्सॉनिफाय करतो. त्याशिवाय आपण ज्याला कोकणीत आपजीण म्हणतो, आत्मकथा म्हणतो, आत्मवृत्त म्हणतो किंवा ऑटोबायोग्राफी म्हणतो, नाही लिहिता येणार. सगळ्यात जीवन आहे. पुढे ब्रह्म अखंड निर्गुण, तेथे इच्छाधरी कोण. निर्गुण आहे त्याची इच्छा काय. हा खांबाही दिसतो, त्या खांबाची इच्छा असू शकेल की माझ्यात नृसिंह यावा, माझ्यातून नृसिंह प्रकट व्हावा, त्याची इच्छा असू शकेल. पण अवकाशाची काय इच्छा आहे ती तुम्हाला कळते कशी. हा खूप दिवस धरला आहे, त्याला वाटत असेल विश्रांती द्यावी, दुसरा कुठला तरी टेकू यावा, वाटेल काहीतरी. पण जे निर्गुणच आहे त्याची कशी आहे इच्छा. देवे ठाईचे निर्गुण, तेथे कैसे करते पण. तरी हे इच्छाधरी कोण सृष्टी रचाव्याची. सृष्टी रचली ही केव्हा. त्याच्यासाठी एक गोष्ट सांगितली जाते. गोष्ट म्हणजे प्रसंग सांगितला. हे शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. हे लोक मानू नका की फक्त ब्रह्म होता सुरुवातीला. ही सगळी सृष्टी निर्माण होण्यापूर्वी फक्त ब्रह्म होता. त्याला आपण ओम म्हणूया, फक्त ओम होता, पण ब्रह्म म्हणूया. ब्रह्माला कंटाळा आला, एकाकी न रमते, हे शंकराचार्य सांगितलं. कंटाळा आला काय, ते नुसतं असून असायचं. तुम्ही बघा ना, एकटे राहा घरात, घर भरलेलं आहे पाहुण्यानी, काहीतरी देवकार्य आहे, 8-10 दिवस लोक आलेले आहेत, आहे 50 कुठला तरी कार्यक्रम आहे. नंतर तुम्ही घरात एकटे आहात. आपण म्हणतो घर खायला उठतं, हे घर वेड लावतं. ते घर काय तुझं एकटं करायचं. ब्रह्माला कंटाळ येतो. ब्रह्म म्हणतो काहीतरी निर्माण करावं. आता मगाचं उदाहरण लक्षात ठेवा. मगाशी कुंभाराला काहीतरी निर्माण करायचं आहे. माती आहे, पाणी आहे, माती पाणी उजेड वारा, तूच मिसळशी सर्व पसारा, आभाळाचं मग ये आकारा. आकाराला आलं त्या अवकाश आहे, लक्षात ठेवा. झालं म्हणजे असा तू वेडा कुंभार आहेस. होतं ना काहीतरी कुंभाराला करायला. मला वस्त्र तयार करायचं तर मला तंतू लागणार, धागे, उभा धागा आडवा धागा, उभा धागा आडवा धागा, असं वस्त्र बनतं. वस्त्र कापूस हे सगळं होतं ना. ब्रह्माला काहीच नव्हतं तर त्यांनी निर्माण कसं केलं. स्वतःतून निर्माण केलं. म्हणजे एकोहम त्यांनी सांगितलेलं, हे बहु प्रजायेय, माझ्यातून प्रजा निर्माण व्हावी. बहुश्याम, खूप निरनिराळ्या प्रकारचे. आणि त्याप्रमाणे त्याचा संकल्प सत्य संकल्प होता आणि त्यांनी म्हणलं आणि त्याप्रमाणे तयार झाले. त्यांनी म्हणलं असेल वनस्पती निर्माण व्हाव्यात निरनिराळ्या, सगळ्या वनस्पती निर्माण झाल्या. त्यांनी म्हणलं असेल. आणि अशा संकल्पातून कृष्णानं द्वारका निर्माण केली असा भागवतात उल्लेख आहे. त्यांनी सांगितलं, आपण काय दादा कुणाला इथे ओळखतो, आपण आलो आहे मथुरेहून आणि हे आता आलो आहे समुद्राच्या काठी, तू डोळे बंद कर, चाल मी संकल्पातून एक नगरी निर्माण करतो. ती नगरी काय, द्वारका नगरी, ही त्यांनी निर्माण केली संकल्पातून. ब्रह्माचा संकल्प आहे, मग मला प्राणी निर्माण करावेत, प्राणी निर्माण झाले. शेवटी माझ्यासारखा निर्माण करावा म्हणून त्यांनी निर्माण केले. त्या निर्माण करण्याच्या याच्यावर मागे एक कविता तुम्हाला सांगितली होती, इंग्रजीतली कविता आहे. काय सांगितलं होतं, देवानी ठरवलं की सृष्टी निर्माण करायची. त्यांनी सगळी पंचमहाभूतं निर्माण केली. आता निरनिराळे प्राणी निर्माण करायचे. तर तो बसलेला आहे निरनिराळे पेले घेऊन आणि ते पेले कप्स
त्या कप्समध्ये निरनिराळे, एका कप्समध्ये जेम्स आहेत, दुसऱ्या ह्याच्यात मोती आहेत, इकडे माणिक आहे, इकडे निरनिराळी हे रत्न असं घेऊन बसला. आणि प्रत्येक प्रेशस स्टोन, पुढे समर्थांनी उल्लेख केला आहे, प्रेशस स्टोन, शेवटी माणिक काय, प्रेशस स्टोन, हिरा काय, प्रेशस, पण स्टोनच आहे ना तो, लक्षात ठेवा. मग किडनी स्टोन काय वाईट आहे, ब्लॅडर स्टोन काय वाईट आहे, ते तर मी आत तयार करतो माझ्या ह्याच्यात. हे सगळे स्टोन्स आहेत आणि ते स्टोन्स तुमच्यापेक्षा बरे असे म्हणले आहेत. आणि शेवटी क्षमा मागितली, श्रोती क्षमा करावी, तुमच्याहून पाषाण बरा म्हणलो म्हणून. पाषाण बरा ते येणार आहे पुढे, पण एक लक्षात ठेवा. मग त्यावेळेला काय, त्यांनी सगळं निर्माण करायचं ठरवलं आणि म्हणेला आपण मला पक्षी तयार करूया. आणि पक्षी तयार करताना म्हणाला की एक असा पक्षी तयार करू दिसायला कुरूप आहे पण आवाज चांगला आहे, कोकिळा निर्माण केला. आता दिसायलाही कुरूप आहे, आवाजही कर्कश आहे, कावळा निर्माण केला. आवाज कर्कश आहे पण दिसायला सुंदर आहे, मोर तयार केला. हे लक्षात ठेवा, सुंदर, एकही डाग नाही, इमॅक्युलेट म्हणतो ना आपण त्याला, पिअरलेस, डाग नाही, हंस निर्माण केला. अशी त्यांनी सगळी निर्मिती केली. आणि सगळ्यात शेवटी म्हणाला माझी आता बेस्ट क्रिएशन करणार, त्याच्यासाठी मी एक दिवस थांबतो. थकलो आहे, सोमवार ते शनिवार काम केलं, रविवारी देव थांबला, म्हणून रविवार सुट्टीचा दिवस त्यांचा आणि म्हणूनच दुर्दैवाने आपलाही. आता ही जाणीव करून घ्या, आपला संडे नाही आहे म्हणून. आपला संडे नाही आहे, असला तर मंडे पहिला दिवस असेल, संडे सुट्टीचा दिवस, कारण देवांनी सुट्टी घेतली. आणि नंतर त्यांनी सांगितलं आता मी बेस्ट ऑफ ऑल माय क्रिएशन, शब्द म्हणजे पॅरागॉन ऑफ, पॅरागॉन म्हणजे द क्रेस्ट, क्रेस्ट म्हणजे शिखर, सगळं आहे त्याच्यात. सौंदर्य आहे, सुंदर आवाज आहे, निरनिराळे ज्ञान, बुद्धी, हे सगळं आहे. ही निर्मिती करणं सोपं आहे की हो, सगळंच घालायचं ना. मग त्यांनी ते सगळे घातलं, ज्याला सौंदर्य देऊया, आवाज देऊया, बुद्धी देऊया, कल्पनाशक्ती देऊया, हे देऊया देऊया देऊया. देवाला जे जे द्यावं असं वाटलं ते दिलं. आणि आता म्हणाला की हा परफेक्ट झालेला आहे, ह्याला मी पृथ्वीवर पाठवतो. इतक्यात त्याच्या लक्षात येतं की एका ग्लासमध्ये, पेल्यात एक रत्न चिकटून उरलेलं आहे. अरे हे राहिलं की त्याला द्यायचं, तेही त्याला देऊया म्हणून तो पेला उचलतो. आणि कसलं रत्न आहे तर पीस ऑफ माइंड, मनशांती, मनशांतीचं रत्न आहे. आणि देव ऑन सेकंड थॉट काय विचार करतो, हे रत्न त्याला द्यायला नको, त्याला मी मनशांती दिली तर ही विल फॉरगेट मी. आज देवा शांती नाही रे, देवा हे नाही रे, समाधान नाही रे देवा, म्हणून पीस ऑफ माइंड त्यांनी दिलं नाही. हे लक्षात घ्या, आपल्याकडे ठेवू. त्या पीस ऑफ माइंड मिळवण्यासाठी आपल्याला जावं लागतं. इथे सुंदर वाक्य इंग्रजीतलं मी तुम्हाला सांगतो, ही विल ॲप्रिशिएट ऑर ॲडमायर माय क्रिएशन अँड ही विल फॉरगेट द क्रिएटर. क्रिएटर, क्रिएशन, आणि आपण कोण, क्रिएचर्स, वी आर क्रिएचर्स. हे सगळं दिसतंय ती क्रिएशन, आपण क्रिएशनच्याच मोहात पडलेलो आहे. काय सुंदर माझी बायको आहे, काय छान माझं घर आहे, किती नवी माझी गाडी आहे, इट्स ऑल क्रिएशन. क्रिएटर लक्षात घेऊया की, आणि क्रिएटर एकच आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक किंवा परमात्मा. पुढे वाचूया, माया मिथ्या हा म्हणून देवे विण नुसती माया कोण नेईल विलया, आम्हा भक्ता सांभाळ्या कोणीच नाही. त्यांनी काय सांगितलेलं आहे की देव फक्त माया, माया जर केली तर आम्ही या मायेच्या जंजाळात अडकून पडू, आम्हाला कुणीतरी सांभाळणारा पाहिजे. मग देवही पाहिजे. आणि देव नुसता काय एकरस आहे, कंटाळावण आहे. म्हणजे विचारते ना रुक्मिणी आणि सत्यभामा कोण आवडतं तुम्हाला, तर कृष्ण म्हणतो की तू मला साखरेसारखी आहे आणि रुक्मिणी मला मिठासारखी आहे. सत्यभामेला बरं वाटतं की तिला मीठ म्हणले आणि आपल्याला साखर. तो म्हणतो 8 दिवस फक्त गोड पदार्थ तयार करा, फक्त गोड, दुसरं काही नाही. सगळ्यांना त्या गोडीचा एवढा कंटाळ, काहीतरी तिखट करा रे, बरोबर. मग तो तिखट निरनिराळे पदार्थ करतो, मीठ घालू नको म्हणून त्या रांधप्याला सांगतो. ते म्हणतात हा काय पदार्थ आहे का, मिठाशिवाय जेवण जेवणच नाही आहे. साखरेशिवाय चालेल पण मिठाशिवाय चालणार नाही. मग सत्यभामेला पटतं, इथे सुद्धा रुक्मिणीच माझ्यापेक्षा श्रेष्ठ का, मिठाला जे महत्त्व आहे ते साखरेला महत्त्व नाही आहे. पुढे जाऊया आपण. माया मिथ्या म्हणता गेली, हे वार्ता नाही ऐकेली, मिथ्या म्हणताचं लागली समागमे. माया मिथ्या म्हणून जे सुटले ना ते एखादे शंकराचार्य, रामदास, आपण सामान्य माणसं. आपण माया मिथ्या म्हणतो आणि मिथ्या म्हणताना माया शब्द लक्षात ठेवतो की नाही, फार
जब जब तुम्हें भुलाया तुम और याद आए. मी तुला विसरण्याचा प्रयत्न करतो. अरे विसरणं विसर की. हे विसरणं जोपर्यंत तुझ्या लक्षात आहे तोपर्यंत तू मला विसरशील कसा. मला खरंच विसरायचं असेल तर विसरणं विसर. फॉरगेटिंग देन यू विल फॉरगेट मी. असं आहे ते. माया 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 म्हणता म्हणता माया मी घट्ट केली. माया आहे पण मायापती आहे, मायाधीश आहे, मायाध्यक्ष आहे, मास्टर ऑफ माया. त्याच्या पायाशी आपण बसलेलो. सद्गुरू हा मायेचा पती आहे. ते माया पलीकडे किंवा माया अलीकडे, सद्गुरू पलीकडे. त्याला घट्ट धरून ठेवूया ना. माया असली काय किंवा नसली काय काही फरक पडत नाही. पुढे बघा, आता उदाहरणं दिलेली आहेत. म्हणून माया स्वतंत्र ऐसा न घडे की विचार. स्वतंत्र म्हणजे स्वतंत्र. माया स्वतंत्र नाही. माया ही मायापती परमेश्वराच्या अधीन आहे. खूप उदाहरणं आहेत खाली दिलेली आहेत. नंतर म्हणतात की अलंकार आणि सुवर्ण तेथे नाही भिन्नपण. आटा आटी व्यर्थ शीर्ण म्हणती एक. आता अलंकार आणि सुवर्ण काय फरक आहे हो. तुम्ही जाता, मुलीचं लग्न आहे, निरनिराळे दागिने करायचे, तर तो म्हणतो काही नाही. तो सोन्याची तार घेतो आणि त्याला मुदी करायची ना, कट करतो ठेवतो बाजूला. हे करायचे कट करतो बाजूला. काकडं करायची कट करतो बाजूला. हे करायचे कट करतो बाजूला ठेवतो. सोनं तेच आहे की हो. बदललं काय. रूप बदललं की नाम बदललं, नाम बदललं की रूप बदललं. ही नथ आहे आणि ही कुंडल आहे. का. जागा बदलली वापरण्याची. मग हा भांगतेळ असेल आणि ती जोडवी असतील. सोन्याची जरी केली सोनं तेच आहे. अलंकार निरनिराळे. तसेच आपण हे जे दिसतोय ना, आपण निरनिराळे अलंकार आहोत. त्या विश्वरूपाचे अलंकारच आहोत. पण आपल्यातलं सोनं ज्याला कळलं तो करणारच नाही. स्पृश्य अस्पृश्य, गरीब श्रीमंत, हा इकडे राहतो तो तिकडे राहतो, शहरात ग्रामीण, करणारच नाही. मग ते नाथ तापलेल्या वाळूत पाय भासतायत म्हणून पोर एक पाय उचलते रडते, दुसरा पाय ठेवते रडते. आणि आईच्या हातात काही ती पाणी आणायला लागलेली आहे. ती महाराची बाई आहे. त्या महाराच्या बाईला पाणी इथूनच न्यायचं, वरती न्यायचं नाही. खाली तू आमचं सगळं गाव संपलं की तिथून तू नाही वगैरे वगैरे. आणि आच्यावर एक मूल आहे, वरती हंडा, इथे हांडा. या मुलाला ती घेणार कशी. आणि नंतर ते पोर रडते, आई आई करून ओरडते. आई पुढे पोचली. नाथानी आंघोळ करत होते, बाहेर आले, त्या मुलाला घेतलं आणि शांतपणे तुझं घर कुठे, आपण जाऊया तुझ्या आईच्या मागून, आणि आणून सोडलं. त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला वाईट टाकतो कारण तुम्ही ब्राह्मणाला महाराला स्पर्श केलेला आहे. ते म्हणाले अरे तोच खरा झाला महार पंढरीनाथ म्हणतो ना. काय सांगू देवाची मात, देवाची गोष्ट काय सांगू तुम्हाला. झाला महार पंढरीनाथ. अशा पंढरीनाथाच्या गोष्टी आहेत आणि मी त्याचा भक्त आहे. तुम्ही मला वाईट टाकलं तर चालेल. ते म्हणाले काही हरकत नाही. तुमच्या वडिलांच्या श्राद्धाला आम्ही येणार नाही. ते म्हणाले काही हरकत नाही. श्राद्धाला आम्ही जेवण करणार नाही. मग तुमचे ते आत्मे आजोबा वगैरे सगळे अतृप्त राहतील. ते म्हणाले सगळ्या महारवाड्याला मी जेवायला येतो. काय तृप्त होतात ते बघा. मला दिसतील तृप्त झालेले, तुम्हाला दिसणार नाहीत कारण तुम्ही पापी आहात. भेद आहे तुमच्या मनात. हा लक्षात ठेवा ना. अलंकार आणि सुवर्ण तेथे नाही भिन्नपण. खाली तर खूपच उदाहरणं दिलेत, त्यावेळेला कळेल. आटा आटी व्यर्थ शीण म्हणती आहे का. उगीच तुम्ही हे निराळं ते निराळं. मागे आणखीन एक गोष्ट सांगितली होती बघा. एका कुटुंबाला खूप वाईट दिवस येतात कारण सगळी व्यसनी बनतात मुलं. आणि म्हणून शेवटी दत्त दरबार असतो त्यांचा सोन्याचा, सॉलिड गोल्ड. तो दत्त आहे, गाय आहे, 4 कुत्री आहे. शेवटी म्हणतात हेच विकून टाकूया, दत्तानं काय दिलं आहे आपल्याला. आणि म्हणून विकायला देतात. तो दर ठरतो 100 रुपये तोळा. तो सगळं घेतो आणि त्याच्यात दत्त टाकतो, गाय टाकतो, कुत्री टाकतो. ते म्हणाले थांब थांब, कुत्र्याचा जो भाव तोच दत्ताचा. कल्पना करा. कुत्र्याचा तोच गाईचा. म्हणाले माझा बाजार भाव आहे 100 रुपये तोळा किंवा 100 रुपयाला 10 ग्रॅम. मी सांगितलं ना तुम्हाला. हा दत्त काय कुत्री काय काही आणलं, डुक्कर आणलंच तरी मी याच दराने घेणार. त्यावेळेला ते म्हणतात थांब थांब थांब, हा काय फरक आहे. तो म्हणाला हे वाक्य त्यांच्या जीवनात बदलतं. ही सत्यकथा म्हणून तुम्हाला सांगितली होती एका कुटुंबाची की माझा बाजारभाव आहे. म्हणाले तुमचा भक्तिभाव आहे. भक्तिभाव असल्यामुळे तुम्हाला हा दत्त आहे, ही कुत्री आहे. आणि भक्तीला ज्ञान जोडलं की सगळं सोनंच आहे ना. सगळं सोनंच आहे पण माझा बाजारभाव आहे, तुमचा भक्तिभाव आहे. ते म्हणाले आम्हाला आज तरी हे विकायचं नाही. ते तिघं भाऊ असतात, घरी येतात, आंघोळ करतात, दत्ताला सगळं सांगतात की आम्ही ही सगळी व्यसनं सोडली, पुन्हा आमच्या घराला किंवा घराण्याला वैभव येऊ दे. आणि तसं ते वैभव येतं. हा भक्तिभाव आहे.
पण विचार करा पुढे, अलंकार आणि सुवर्ण. दृष्टांतची तुका एकदेशी देणे घडे कळायासी, सिंधू आणि लहरीशी भिन्नत्व कैसे. मी कंसात दिलेलं आहे ना, ते मी उदाहरण घरी वाचलं तर समजायला दिलेलं आहे. एकदेशी दृष्टांत म्हणजे काय, एकच गोष्ट. कावळा कोळशासारखा आहे, बरोबर, म्हणून जाळून स्वयंपाक करता येईल का. फक्त काळा रंग एवढाच घ्यायचा, बाकी कोळशाचे गुण आणि कावळ्याचे गुण निराळे. चांदणं पिठासारखं पडलं आहे म्हणून चांदण्याच्या भाकऱ्या थापता येतील का. चांदणं खाऊन भूक भागणार आहे, नाही आहे. फक्त पांढरेपणा. म्हणजे ज्यावेळेला दृष्टांत दिले जातात त्यावेळेला एकच आस्पेक्ट, एकच बाजू महत्त्वाची असते. याच्याबरोबर ते असणारच नाही. अरे दोन जुळी मुलं एकत्र नाहीत. असे किती अभ्यास केलेले आहेत की एक साधू झाला, परवरिश वगैरे नावाचे सिनेमे असतात, हे दोन मुलं बिछडतात कुठे मेले में, आणि नंतर हा गुंडाकडे जातो, हा याच्याकडे जातो, आणि शेवटी दोघांच्या गळ्यात आईने घातलेले दिसतात, आणि ढिशाव शेवटी अरे तू मेरा भाई आणि मैं ऐसा कैसा बन गया. कारण का की तू परवरिश तुझी निराळ्या ठिकाणी झाली. तुम्ही जुळे भाऊ आहात. एक साधू बनतो, दुसरा शैतान बनतो. एक साव बनतो सज्जन माणूस, दुसरा चोर बनतो. हे घडतं ना आपल्याला. म्हणून तशी तुलनाच करू नका. कावळा काळा म्हणल्यानंतर फक्त रंग, चांदणं पांढरं म्हणल्यानंतर फक्त रंग. एकदेशी उदाहरण दिलेलं आहे. करता ठाईचा अरूप. अरूप म्हणजे त्याला रूप नाही आहे, करता. आणि तुम्ही बारीक बघावं, आपण म्हणतो हे कुणी केलं, हा गणपती कुणी केला, त्या कुंभारांनी केला. कुंभार व्यक्ती गणपती करणारी दिसते, पण कुंभाराची कला दिसते का, नाही. गणपती तयार झाल्यानंतर आपल्याला दिसतो, पण तयार होताना जी प्रोसेस आहे ना, एक लक्षात ठेवा, प्रोसेस कॅन नेव्हर बी सीन. प्रोसेसचे फोटो म्हणजे स्टेप्स घेतात. चला आता आईने भांडं घेतलं, हां, नंतर त्याच्यात पाणी घातलं, नंतर गॅस पेटवला, त्याच्यावर ठेवलं, नंतर साखर घातली. दीज आर डिफरंट स्टेजेस ऑफ प्रिपेअरिंग टी. यू कॅनॉट कॅच प्रोसेस. प्रॉडक्ट दिसेल, हां चहा घ्या, त्याचा फोटो काढता येतो, सेल्फी काढता येते, काही करता येतं, पण प्रोसेसचा काढता येत नाही. आणि म्हणून जे दिसत नाही ना ते जास्त महत्त्वाचं आहे. व्हॉट इज इनविजिबल इज मोर इम्पॉर्टंट दॅन व्हॉट इज विजिबल. हे लक्षात ठेवा. कुरूप स्त्री दिसते, पण तिच्या अंगातली कला, त्या कलेमुळे ती महत्त्वाची असते. सगळ्यात सुंदर एक वाक्य लता मंगेशकरांवर मला वाटतं पुस्तकही असेल, त्यातलं पहिलं वाक्य असेल, एका लेखात तरी होतंच, की ज्या वेळेला लताच्या गळ्यातून गांधार बाहेर पडतो त्या क्षणी जगातली सगळ्यात सुंदर स्त्री लता मंगेशकर असते. म्हणजे मिस वर्ल्ड, मिस युनिवर्स, मिस फिलिपाईन्स, वॉट एव्हर, मिस इंडिया लता मंगेशकर असते त्या क्षणी. कारण लता मंगेशकरचं सौंदर्य चेहऱ्यात नाही आहे, तर संगीतात आहे, आवाजात आहे. ते तुम्ही शोधा. आणि ती लता आहेच की अजून. लता मेली, देह गेला, पण लतेची कला असलेली गाणी ती उरली. हे इथे लक्षात ठेवा. पुढचं वाचूया. करता ठाईचा अरूपत केले तेही मिथ्या रूप, तथापि फेडू आक्षेप श्रोत्यांचा. केलेलंही मिथ्या आहे. आता तो परमेश्वर आहे ना, फार सुंदर एक धागा सुखाचा आहे. त्याच्यात अक्षांशाचे रेखांशाचे उभे आडवे गुंफून धागे, विविध रंगी वसुंधरेचे वस्त्र विणिले पांडुरंगे. विश्वंभर तो विणकर पहिला. पांडुरंग हा पहिला विणकर आहे. पांडुरंगाला काय काय करावं लागतं, तिथे तो वेडा कुंभार झाला. इथे पहिला विणकर दिसला, पण त्याचे विणणारे हात आजपर्यंत कुणाला दिसले नाहीत. काय सुंदर गाणे. कुणानं दिसले हात विणकराचे. विणकर दिसला पांडुरंग, पण पांडुरंग जी कला करून ही निर्नाळी मडकी घडवतो, ही निर्नाळी वस्त्र विणतो, तो पांडुरंगाची मूर्ती दिसते, पण कला कुठे दिसते, ती अमूर्त कला म्हणजे पांडुरंग आहे, म्हणजेच विधाता आहे परमेश्वर. लक्षात घ्या. आता तिसरा सूक्ष्म आशंका पुढे चालू. सूक्ष्म आशंका कोणाच्या आहेत, श्रोता विचारतो, शिष्य, आणि हे उत्तर देतात. अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय नुरे. मग हे कसं झालं, ते कसं झालं, हे काही झालेलं नाही आहे. मगाशी तो म्हणतो ना न्हाव्याला, जगात न्हावी झालेच नाहीत. नाही असं कसं, मी नाही का तुमच्यासमोर, मग मी नाही का तुझ्यासमोर, देव आहे. हां, तसं अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काही. जे जन्मालाच आलेलं नाही आहे त्याची वार्ता कशाला पुसतोस. एका माणसाला 20 वर्षांनी मुलगा झाला, हत्तीवरून साखर वाटत होता. तो श्रीमंत, मंदिरात हत्ती असायची त्यावेळेला, मंदिरासमोर हत्ती आणला, बसून वाढतोय. एका साधूने साखर घेण्यापूर्वी त्याला एक प्रश्न विचारला, अरे वा
हा तुझा मुलगा या मानवाच्या इतिहासातला पहिला मुलगा ना रे, म्हणून तो हत्तीवरून साखर वाटतोय. हा विचार करायला लागला, मीही मुलगाच की माझ्या वडिलांचा, माझे वडीलही मुलगाच की त्याच्या वडिलांचे. अरे किती मुलांच्या पिढ्या झाल्या आहेत. म्हणून असं काय ग्रेट झालं, काय चमत्कारी जन्मला का तुझा मुलगा, हत्तीवरून साखर वाटतोयस ते. मी नाही घेत साखर. तो गेला पुढे, आणि पुढे दुर्दैवानं ती कथाच अशी विचित्र आहे की मुलाला घेऊन आई चालत होती, पुढे हत्तीच्या पायाखाली तो मुलगा मेला चिरडून. काय हत्तीवरून साखर वाटतोस? हत्ती केव्हा तेव्हा वेळ लागेल हत्तीला सांगता येत नाही. इकडे धावायला लागला, आईवर पाय टाकला, मुलगा मेला तो तिथे ऑन द स्पॉट, आणि हा हत्तीवरून साखर वाटतोय. हे जरी मी सांगितलं ना तरी आपल्याला सुद्धा असं काही झालं ना, मुलाला जरा कुठे 58% मार्क्स पडले ना, पेढे वाटतात तो पेढे वाटतात. मजाच आहे ही सगळी. मग 98 याला नाही वाटत पेढे, अजून 2% नाही. तेव्हा सांगितलं, महाजनी नावाची एक मुलगी होती, तिला 99% मार्क्स, 600तले 594 मार्क्स तिचं रेकॉर्ड. बट शी फेल्ड इन नेट. काही महिन्यापूर्वी तिला घास भरवत होते महाराष्ट्राचे एज्युकेशन मिनिस्टर, की ते त्यांचं एज्युकेशन विचारायचं नाही हां, की ते घास भरवत आहेत. सगळीकडे पेपरमध्ये भाले की शिक्षण मंत्री जिनी रेकॉर्ड केलं 99% मार्क्स मिळवले, तिला 12वी रेकॉर्ड होतं. काही महिन्यांनी रिपोर्टर, मंत्री गेले नाहीत पण रिपोर्टर गेला तिच्याकडे. हे असं कसं झालं ग, काही महिन्यापूर्वी 99% आणि यू फेल्ड इन नेट. ती परीक्षा आणि ही ह्याच्यात खूप फरक आहे म्हणाले. पाठ करून तिथे उत्तर लिहिता येतात 12वीला. नेट ही अप्लाइड आहे, नेट. म्हणून तिने सांगितलं तसं सोपं काय आहे हे दिसतं, ते सोपं आहे, दिसत नाही ते अवघड आहे. पण ते अवघड आहे म्हणून हे सोपं आहे हे लक्षात ठेवा. एक साधं उदाहरण, आपल्या जीव आहे ना, आपल्यात प्राण आहे ना, अवघड शब्द आपल्या चैतन्य आहे ना, म्हणून आपण आहोत. चैतन्य दिसतं का? कधी आला आहे का फोटो? चैतन्याचा फोटो आला, पण चैतन्य ज्याला स्पिरिट म्हणतात, कुठे? प्राण, जीव, त्याचा फोटो नाही काढ. हां, ह्याला जीव म्हणतात, त्याचा फोटो काढता, पण ह्याला जीव म्हणत नाही. जीव गेला आणि तो मेला, तो आहे तसाच आहे. म्हणून महत्त्व न दिसणाऱ्या वस्तू नाही, दिसत नाही. हवा दिसत नाही, पाणी दिसतं, दोन्ही जीवनाला महत्त्वाचं आहे. पण हवा जास्त, हवेपेक्षा आकाश. आकाश नसतं, आईच्या गर्भाशयात ते मूल वाढतं. गर्भाशय म्हणजे अवकाश नाही का, स्पेस. स्पेस नसती तर विश्व निर्माणच झालं नसतं. म्हणून जे दिसत नाही, दिसत नाही, दिसत सगळ्यात दिसते ते पृथ्वी. आणि पृथ्वीवरचं सगळ्यात कडकर काय? वज्र. आपण म्हणतो वज्र म्हणजे सगळ्यात कठीण, म्हणून ते प्रेशस. हे सगळं हा सगळा प्रकार आहे. मॅथमॅटिक्समध्ये 0 देतात आणि ती लाईन सांगतात. उजव्या बाजूला पॉझिटिव्ह 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 आणि डाव्या बाजूला निगेटिव्ह 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 निगेटिव्ह. तुम्ही काय म्हणता? पॉझिटिव्ह. सगळ्यात तुमचं पॉझिटिव्ह म्हणजे प्लॅटिनम और डायमंड्स, हे सगळ्यात प्रेशस ना. आणि इकडे काय साधू संत म्हणतात आकाश प्रेशस आहे, हवा प्रेशस आहे, पाणी प्रेशस आहे, अन्न प्रेशस आहे. ह्याला तुमच्याकडे महत्त्वच नाही, कारण ह्या दिसणाऱ्या वस्तू आल्या तिथपर्यंत दिसत नाहीत. अग्नी महत्त्वाचा आहे. अग्नी कुठे दिसतो? पेटलेली वस्तू दिसते. अग्नी कुठे दिसतो? गंध फुलाचा, फुलाचं सौंदर्य नाही दिसत. बघा तुम्ही, हे जर कळलं ना तर हा ज्ञानदशक कळला. आता पुढे उदाहरणं आहेत खूप, ती लक्षात घ्या. अरे जे झालेची नाही त्याचं वार्ता पुससी काही, तथापि सांगो जेणे काही संशय. तू विचारलेस म्हणून सांगतो. अरे पण हे सगळं जग आहे ना, तो एक भ्रम आहे, ते एक स्वप्न आहे, ते आहे सगुण पण मिथ्या आहे, अनित्य आहे, मरतंय, नष्ट होतंय. आता उदाहरण बघा, सिंधू आणि लहरी. काय सुंदर उदाहरण होते बाबा, काय सुंदर पाणी आहे नाही या सरोवराचं, बिलकुल हालत नाही आहे. तो म्हणतो खरंच, तू खाली टाचणी टाकलीस ना तर ती टाचणी स्वा दिसेल, किंवा कागद लिहिलेला टाक ना खाली, इतकं पाणी सुंदर आहे. वारा आल्यानंतर तिथे लाटा निर्माण होतात. तो तुला लाटा कशा निर्माण झाल्या? लाटा निर्माण झालेलाच नाही, पाणी आहे, पाणी हलायला लागले की लाट तयार झाली. बदललं काय? आकार बदलला. बरोबर आहे ना. एक दुसरं उदाहरण देतो फार सोपं. ट्रकमधून चिरे आणलेले आहेत. ट्रक असा उभा होतो, चिरे खाली पडतात. तुम्ही म्हणतात चिऱ्यांची रास, चिऱ्यांचा ढीग म्हणतो. ते चिरे असे उभे वळवले की भिंत म्हणतात. भिंत नावाची वस्तू आली कुठून? नाही ना.
हे सोनं आहे, इकडे घातली नथनी, इकडे घातली नथ, इकडे घातली इयररिंग्स, हे काय झालं? ज्ञानी माणसं म्हणतात आम्ही फक्त सोन्याचा विचार करतो, सोन्याचे जे निरनिराळे अलंकार झाले, नाम आणि रूप आणि स्ट्रक्चर आणि फंक्शन, हे दोन्ही लक्षात घ्या तुम्ही. स्ट्रक्चर ह्याला करतात ना, त्याला ग्लव करावे लागतात, पायाला सॉक्स करतो, आणि सॉक्स अँड ग्लोव्ज एकाच मॅटरचे बनलेले असतात ना, पण हे बोटांची हालचाल आणि बोटांची युटिलिटी राहावी म्हणून त्यांना ग्लोव्ज घालून नृत्यही करता येतं की. पण पायाची बोटं कुठे हलतात, तो तेवढी हलतात, अशी कुठे जोडली जातात, म्हणून पायाला सॉक्स करायचे. पाय स्ट्रक्चर निराळं आहे, हात स्ट्रक्चर निराळं आहे, हाताचं फंक्शन निराळं आहे, लक्षात घ्या, पायाचं फंक्शन निराळं आहे. आणि म्हणून स्ट्रक्चर फंक्शन बदललं की नावही बदलतं आणि रूपही बदलतं. नाव पाय, नाव हात, बोटं, पायाची बोटं, पण त्याला टोज म्हणतात, ह्याला फिंगर्स म्हणतात, हे लक्षात घ्या ना. हे हलवता येतात सगळी, पायाची बोटं जास्तीत जास्त एवढे हलवता येतात. पायाची करंगडी अंगठ्याला टेकवता येत नाही पायाच्या, पण इकडे सगळी मुद्रा वगैरे सगळ्या आपण करतो त्या सगळी बोटं टेकतात, पायाची नाही टेकत. हे लक्षात घ्या मुद्दा म्हणून पायात पैंजण करता येतं, हातात काय करणार, ब्रेसलेट करणार का, आणि ते प्रत्येक वेळेला हलणार वगैरे सगळं. म्हणून हा सगळा जर तुम्हाला कळलं, नावारूपांचा पसार आहे. नाव आणि रूप म्हणजे नेम्स अँड फॉर्म्स, आणि कार्य आणि रचना म्हणजे स्ट्रक्चर अँड फंक्शन. अगदी एवढं जर कळलं ना, त्याला संसार म्हणतात. संसार म्हणजे नावं आणि रूप, नाव बदललं रूप बदललं. बघा ना, म्हणजे जी जुळी असतात त्यांना सुद्धा नावं असतात ना, सीता गीता अशी काहीतरी नावं आपण ठेवतो ना. आणि नंतर आईला सुद्धा कधी कधी सीता करते मार देते, ती म्हणते मी काय केलं आहे, गीताने फोडला आरसा, आता तिला येऊ दे, तिला डबल मारते. सीतेने नाही कळत फरक, आणि हा फरक करत नाही ना. फरक आहे नावात, रूपात, कार्यात आणि रचनेत. हे 4 शब्दात शिकलात तरी खूप आहे. याला प्रपंच म्हणायचं, याला सगळी माया म्हणायचं. माया म्हणजे निरनिराळे अस्तित्वात आले. अमिबाला तुम्हाला आता काय कुठला दागिना करता येईल अमिबाला, कारण त्याचे पाय सतत बदलत असतात आणि ते खोटे म्हणजे आकार घेतात, काहीच करता येणार नाही तुम्हाला. दागिना आपल्याला दागिना करता येतो कारण आपले अवयव स्थिर आहेत. कान, आता कुत्र्याला सुद्धा जर इयररिंग घातली तर कुत्र्याचे कान कायम असे हलत असतात, इयररिंगला बरा व्यायाम होईल. हां, आपले कान हलत नाहीत, आपले कान हलत नाहीत. कारण आता एक तुम्हाला सांगतो शेवटचं, हे पुढचं कळण्यासाठी. कानाची रचना माणसाची आणि इतर प्राण्यांची निराळी आहे. माकड वगैरे सोडा, माणसासारखीच आहे. बाकीच्या मांजर बघा, इकडून आवाज आला इकडे कान हलवतं, इकडून आला कान सतत त्यांचे हालत असतात. माणसाच्या कानाची रचना अशी की मागून आलेले आवाजसुद्धा माणसाच्या कानात शिरतात आणि आपल्याला ध्वनीचं ज्ञान होतं. मग झालं काय की मसल म्हणजे मूव्हमेंट आहे की नाही, मसल म्हणजे स्नायू, हालचालमुळे स्नायू. आता इथे हाड कुठे, कानाला सांगावर, कानाचे सगळे मसल्सच आहेत. मग काने मला हलवत आहेत, आणि कान जर हलवले तर लोकांचा गैरसमज आहे, प्राणी बिलकुल हलत नाही, त्याला व्हेस्टिजियल ऑर्गन्स म्हणतात. मी पूर्वी प्राणी असताना मसल्स राहिले, पण मग उपयोग केला म्हणजे डिस्ट्रॉफी म्हणतात, डिस्फंक्शन झालं या सायन्सचं. आता मला गरज नाही आहे म्हणून ते हलत नाही. अशी कितीतरी उदाहरणं तुम्हाला शरीरावरची देता येतील, पण मी एक उदाहरण तुम्हाला सांगितलं. व्हेस्टिजियल म्हणजे उरलेली ऑर्गन्स म्हणतात. कार्य बदललं की फंक्शन बदलतं. निसर्गात तर प्रचंड उदाहरण आहे. आपण पुढचं उदाहरण बघूया. सिंधू आणि लहरी. तिळाकरता बाहुली म्हणजे प्युपल, डोळ्यातली. हे डोळ्याची जी बाहुली आहे ना, त्यामुळे बारकात तीळ सूक्ष्म गोष्टी सुद्धा दिसतात. हत्ती तर दिसेलच, चांदण्या दिसतात, सूर्य चंद्र तर दिसेलच. बाहुलीमुळे तो दिसतो. ज्यांच्या बाहुल्यात प्रकाशच नाही आहे, आंधळे आहे, त्यांना काय दिसणार आहे? मग ते म्हणतात नाहीच. तुम्ही म्हणता तसा सूर्य नाहीच, हे नाहीच. एक गमतीदार प्रसंग सांगू का, कंटाळा येत असेल तर. आईन्स्टाईननी सांगितलेली गोष्ट आहे. आईन्स्टाईनची थिअरी फार थोड्या जणांना कळली होती. 6 सायंटिस्ट अँड थिंकर्स कुड रिअली ॲप्रिशिएट अंडरस्टँड आईन्स्टाईन्स थिअरी ऑफ से रिलेटिव्हिटी किंवा काय. तो म्हणतो मला ही सगळी कळलेली नाही आहे, सगळं सांगत बसत नाही. त्याच्या सुंदर तो व्याख्यान द्यायचा, आणि तरुणसुद्धा आलेले असायचे. त्या तरुणीला काही कळायचं नाही, पण आपल्याला काहीतरी कळलं आहे म्हणून प्रश्न विचारायला पाहिजेत ना. म्हणून प्रश्न एखादी तरुणी होतो रिलेटिव्हिटी म्हणजे काय, कळलं नाही. म्हणाली तुझा प्रियकर आहे का? तुम्हाला कसं कळलं? आहे ना, आय हॅव गॉट अ बॉयफ्रेंड. हां,
आता तू आणि तुझा बॉयफ्रेंड एकटे असताना एक तास ज्या वेळेला संपतो तो म्हणतो काय रे तास संपला कळलंच नाही, 1 मिनिट झाल्यासारखं वाटलं, बरोबर. आणि त्याच वेळेला तुमचे वडील तिथे आल्यानंतर 1 मिनिट एका तासासारखं वाटतं. हे बाबा जातच नाही आहे. अरे किती वेळ बाबा थांबलेत, बाबा 1 मिनिट थांबलेत. तुम्हाला ते 1 मिनिट तासासारखं वाटतं, कारण बाबा ही अप्रिय व्यक्ती आहे, त्या नात्याला मान्यता नाही बाबांची. आणि इकडे प्रिय व्यक्तीच्या ह्याच्यात 1 तास 1 मिनिटासारखा वाटतो. तुला तेही जर कळत नसेल, तुला गुलाबाच्या पाकळ्यावर बसवलं तर तासभर बसलीस तरी काही नाही, तापलेल्या तव्यावर बसवलं तर. मग आता म्हणले कळलं. आणखी पुढची उदाहरणं देऊ नका. एका माणसाने प्रश्न विचारल्यानंतर त्याने जे उत्तर दिले ना, म्हणजे किती कंटाळा आहे उत्तरं देऊन, तरी लोक प्रश्न विचारतात. काय आहे ती तुमची रिलेटिव्हिटी, काय आहे तुमचं ते एनर्जी इक्वेशन, मला कळत नाही. म्हणाले कसं आहे तुम्हाला सांगतो. एक माणूस जात होता, रस्त्यावर एक खांब होता, हा आंधळा आहे. तो खांबाला आदळला. शेजाऱ्यांनी विचारलं तुम्ही कशावर आदळलो. तो म्हणला खांबावर आदळला. खांब म्हणजे काय, त्याने खांब म्हणजे लाकूड. लाकूड म्हणजे काय, त्या आंधळ्याने काही बघितलेलंच नाही. लाकूड म्हणजे काय, लाकूड म्हणजे जे झाडच असतं. झाड म्हणजे काय, जे हिरवं असतं. हिरवं म्हणजे काय, आंधळ्याला कुठे हिरवा रंग दिसणार आहे. हिरवं म्हणजे काय, गवत असतं ते. गवत कसं असतं, गाय खाते. गाय कसे दूध देते. दूध म्हणजे कसं पांढरं असतं. म्हणजे काय, जे तुला आयुष्यात दिसणार नाही. कळलं ना तू कशाला आपटलास. काय कळलं सांगा बरं. त्यांनी इतकं सांगितलं, कशाला प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे असा आग्रह धरता. काही गोष्टी तुमच्यासाठी नसतात, हे लक्षात ठेवा. सांगितलं लक्षात ठेवा, वापरायचा प्रयत्न करा, संपला. नाही जमलं तरी हरकत नाही. पुढे बघा, उदाहरणं मात्र खूप चांगली आहेत. बिंबामुळे प्रतिबिंब. मागे आपण बघितलंय, हा एक समास करून थांबणार आहोत कारण हे फार सूक्ष्म आहेत. पुढचे जरा सोपे आहेत. बिंब प्रतिबिंब तुम्हाला सांगितलेलं आहे. बिंब आहे म्हणून प्रतिबिंब आहे. आपल्याला प्रतिबिंब खरं वाटतं. या मुलाची गोष्ट मागे बघितलेली आहे. मूल रडायला लागतं, सगळेजणांना दुपारी झोपायचं असतं आणि कीर्तनकार रंगवून सांगतात ना, आमरसपुरीचं जेवण होतं, हा म्हणून खाल्लं, सगळ्यांना झोप आली होती आणि ते कार्टं रडायला लागलं. अशा वेळेला झोप कधी नेणारे आजोबा तिथे होते. मग आजोबा म्हणाले तुम्ही सगळेजण शांत झोपा, मी याला खेळवतो. तर काय खेळवायचं, तर आजोबा त्याला नवीन आणलेल्या मोठ्या आरशासमोर घेऊन येतात. अरे बापरे, तो पहिल्यांदाच आरशात बघतो त्याला, आजोबांना. आणि एकदा तिकडे बघतो, एकदा इकडे बघतो, एकदा तिकडे बघतो, एकदा हे कुठले आजोबा खरे. आणि हे कळल्यानंतर त्याला कौतुक वाटतं आजोबांचं. आणि आजोबांच्या लक्षात ठेवा, काहीतरी इथे काळं लागलेलं दिसतं आरशात आणि तो काढायचा प्रयत्न करतो, पुसायचा प्रयत्न करतो, न्यायचा प्रयत्न करतो. रडायला येतो शेवटी. आजोबा तुमच्या गालावर हे जे काही काळं लागलं आहे ते मला काढताच येत नाही. माझ्याकडे बघ, हां माझ्या गालावर तुला दिसतंय ना, काढलं. आता बघ गेलं की. बघा ना, हे तो प्रतिबिंब सुधारत होता. आपण मूर्तीला दागिने, मूर्तीला मुकुट, मूर्तीला तो मंदिराला कळस, तो कळस सोन्याचा. अरे तुम्ही काय करताय, हे देवापासून दूरच जात आहे तुम्ही. आणि म्हणून काय आहे की आत्ता तुम्हाला सांगितलं की खरी मूर्ती ही त्याच्यावर. ज्ञानेश्वरांनी 2 उदाहरणं दिलेली आहेत. एक उदाहरण आहे केळ. आपण गव्याची पूजा करतो माहीत आहे ना. केळीचं बाहेरचं साल काढलं, आत असतं. आणखीन साल काढलं, आत आणखीन आहे. आणखीन काढलं. हळूहळू आपण गर्भाकडे निघालो. गर्भ्याला गबा म्हणतात. गबा म्हणजे गर्भ. आत आणखीन गेलो, आत आणखीन गेलो. अगदी शेवटच्या सालापर्यंत गेल्यानंतर पुढे मध्ये काहीच नाही आहे. म्हणजे पोकळीभोवती केळ निर्माण झाली होती. मध्ये काय आहे, एक छोटीशी पोकळी असेल. अगदी शेवटचं पान बघा ना, त्या पोकळीभोवती पान, त्याच्यावर पान, त्याच्यावर पान, त्याच्यावर पान, त्याच्यावर पान, नंतर हे केळ, त्याला तो घड, त्या घडाची केळी. हे काय निर्माण झालं. आणि शून्याभोवती हे निर्माण झालेलं आहे. एक दुसरं उदाहरण देतो. लसूण आणा बरं घरी. लसणाची पाकळी काढली तर मध्ये देठ उरतो की नाही, म्हणून लसणाला स्टेम म्हणलेला आहे. कांद्याला लीफ म्हणतात. काढा 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 काढा. शेवटचं काढल्यानंतर उरलं काय, काहीच उरत नाही. मग त्याच्या भोवती कांदा होता, फ्लावर म्हणजे कोबी, आपण तो कॅबेज. काढा काढा काढा. मुलाला काढायला, बाबा आता काढायला काहीच उरलं नाही. ही कोबी कशी निर्माण झाली होती रे, कशा भोवती ती होती, झिरो भोवती होती. तो म्हणतो हेच आहे शून्यातून ब्रह्म निर्माण होणं, त्याचं हे उदाहरण आहे. कांदा, शून्याभोवती तो कांदा आहे, शून्याभोवती ती केळ आहे. तसं शून्यातून हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. समजून घ्या, नाही समजलं सोडून द्या. पुढे बघा, त्यांनी सांगितलेलं आहे बिंब. पृथ्वीतून झाड निघते, त्या झाडामुळे एक छाया होते. ही गोष्ट आपण बघितलेली आहे. रणरणतं ऊन आहे हो ग्रीष्मातलं.
आणि प्रचंड त्याला सनस्ट्रोक येईल, आपण मरू, त्याला दूरवर झाड दिसतं, हा धावत पळत त्या झाडाच्याकडे जातो, थंडगार सावली असते, म्हणतो इथे 2 तास झोपावं, छान झोपतो. 4 वाजले की उन्हं कलतात, आता घरी जायला पाहिजे, साष्टांग नमस्कार घालतो झाडाला, यास तू नसतास ना तर मी मेलो असतो सूर्याच्या सनस्ट्रोक म्हणतात ना त्या उष्णतेमुळे. झाड म्हणतं वेड्या, नमस्कार करायचा तर त्या सूर्यालाच कर, का अरे तो मला मारत होता आणि त्याला कशाला नरस, तो नसता तर सावली कुठे पडली असती, आणि तो जितका तापतो तितकी माझी सावली थंड असते, म्हणजे माझी सावली काय, मी सुद्धा त्या सूर्यावर अवलंबून आहे. बघा आता तो सूर्य कशावर अवलंबून आहे, उद्याचा तो समास आहे, हे आपण उदाहरण बघूया. सूर्यामुळे धातूच्या रंगामुळे त्याचं मूल्य कळतं. काळं लोखंड, तांबं असतं ते तांबडं, पांढरी चांदी, पिवळं सोनं. अरे रंग बदलले, वर्ण, की तुम्हाला तो धातू प्रेशस वाटायला लागतो. कारण सगळ्यात जास्त धातू लेड आहे. लेड म्हणजे शिसं, आपल्याला आता माहितीही नसेल तुम्हाला लेड. त्याच्यानंतर आयर्न, त्याच्यानंतर कॉपर, त्याच्यानंतर सिल्वर, त्याच्यानं असं करत करत प्लॅटिनमपर्यंत आपण येतो. जास्त काय आहे तर लेड जास्त आहे. आयर्न तरी कळतं ना, आयर्न जास्त आहे. आणि सगळ्यात कमी त्या मनाने काय, गोल्ड. प्लॅटिनम आणखीन कमी आहे. जे कमी आहे त्याची किंमत जास्त, कमी आहे त्याची किंमत जास्त, पण त्याचा उपयोग कमी. आणि लोखंडाची आपण किती निरनिराळी टूल्स बनवतो, कॉपरची वगैरे भांडी बनवतो. प्लॅटिनमचं काय, जास्तीत जास्त रिंग, ती एंगेजमेंट रिंग प्लॅटिनमची द्यायची, ते फोटो वगैरे काढायचे आणि लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी लॉकरमध्ये ठेवून द्यायची. कारण एवढी प्रेशस गाडीला लोक बोट तोडतील हल्ली काहीही तोडण्यासाठी. आणि म्हणून तुम्हाला सांगतो हे सगळं खोटं आहे अगदी. आणि खोटं म्हणजे काय, मिथ्या या अर्थी. खोटं म्हणजे खरं आणि खोटं असं म्हणू नका, नित्य आणि अनित्य. मी तुम्हाला मागे सांगितले, तुम्ही पद्मावत वगैरे सिनेमा पुन्हा बघा, कुठली राजपूत, कुठल्याही गुगलवर बघा, राजपूत स्त्रीचा कॉस्ट्यूम, ट्रॅडिशनल कॉस्ट्यूम, अंगठ्या असतात ना ती डबी असते, अशी आपल्यासारख्या एवढ्या प्लेन अंगठ्या नसतात, अशा मोठी डबीसारखी असते, त्याच्या आत वज्र असते, हिरा असतो. तो कशासाठी असतो, जर मी सुंदर आहे, राजपूत स्त्रिया सुंदर दिसतात, पद्मिनी वगैरे आपण म्हणतो, अल्लाउद्दीन खिलजी वगैरे, मला जर न्यायला लागले, माझे अब्रू कोण वाचवत नाहीत असं कळलं तर तो काढायचा हिरा आणि गिळायचा. तो हिरा माझी आतडी जी आहेत ना, इंटेस्टाईन्स, ती कापत जातो आणि मी मरते. हिऱ्याचा मला विचाराल तर हा एकमेव उपयोग. हिऱ्याचा दुसरा काय उपयोग आहे, हिरा डायमंड्स आर फॉर एव्हर, हे कशाला सांगता. आम्ही अध्यात्माच्या दृष्टीने विचार करतोय, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. हे किती खरं आहे, वैज्ञानिकच आहे की हो. सोनं असलं तरी खाणीतून निघतं, माती खाणीतूनच निघते, म्हणजे लोखंड खाणीतूनच निघतं, कॉपर खाणीत, इतकेच काय तुमचे हिरे खाणीतूनच निघतात. तुकारामाला सगळं सोनं नाणं मृत्तिके समान, म्हणून तो परत पाठवू शकतो, आनंदात राहतो. तो श्रीमंत राहत नाही, त्याची मुलंसुद्धा अन्न करण्यात एखादं मरतं, परंतु आनंद आहे त्याच्या ह्याच्यात. पुढे बघूया, धातूच्या रंगामुळे त्याचं अद्वैत जर मुळात, तर द्वैत कुठून आलं, आणि द्वैत आहे म्हणून अद्वैताला महत्त्व आहे. अद्वैताला महत्त्व आहे. एक पहिली परीक्षा, शिक्षकाला काहीतरी लग्न वगैरे होतं म्हणून त्यांनी सोपा पेपर काढला आणि आले मुलं, बाबा मला 25 मधले 25 मार्क्स पडले मॅथमॅटिक्समध्ये. बाबाचा विश्वासच, कारण त्यांच्या वंशात कोणाला पडले नाहीत फुल मार्क्स मॅथमॅटिक्समध्ये. अरे त्या शेजारच्या प्रकाशला किती पडले, 25 पैकी 25, आणि त्या अनिलला 25 पैकी 25, त्या समीरला 25 पैकी. वर्गात कुणाला 24 पडले का, नाही, सगळ्या वर्गाला 25 पैकी 25 मार्क्स पडले. मग म्हणाले, गद्या या 25 मार्कांचं काही कौतुक आहे का, हां, 24मुळे 25 महत्त्वाचं आहे. 4 जण जर पळाले तर तिघांमुळे पहिल्या याला मार्काला महत्त्व आहे की नाही. तिघंजण म्हणतात वी ऑल्सो रॅन, म्हणून तू जिंकला. एकच जर पळाला आणि जिंकला त्याला काय, त्याला महत्त्व आहे. म्हणून द्वैतामुळे अद्वैताला महत्त्व आलेलं आहे. पण अद्वैत खरं आहे, द्वैत मी तुम्हाला सांगितलं, माझाच हात आणि माझाच पाय, माझे डोळे माझेच कान. किती रचना फरक आहे, रचना फरक आहे, स्थान फरक आहे, कार्य निराळं आहे. आणि म्हणून एक म्हणलं जातं की कान ऐकतात, डोळे पाहतात, आणि ऐकलेलं पाहिलेलं ज्यावेळेला तोंड सांगतं त्यावेळेला तोंडाने पाहिलेलंही नसतं आणि ऐकलेलंही नसतं, आणि म्हणून त्या अफवा पसरवल्या जातात. एक वाक्य स्काउटमध्ये वगैरे खेळतात, 20 जणांना उभं करा आणि एका वाक्यात सांगा
पणजी गोव्याची राजधानी, दुसऱ्याला पणजी गोव्याची राजधानी, गोव्याची राजधानी पणजी. आता क्रम बदलला, गोव्याची राजधानी पणजी. कशाची राजधानी? अरे 20पर्यंत ते एवढं भयंकर होतं. कलकत्त्याची राजधानी पणजी इतकं सुद्धा येतं. प्रयोग करून बघा तुम्ही, प्रयोग करून बघा. कारण काय, दिसतं डोळ्यांना, ते ऐकू शकत नाही. कान ऐकू येतं, ते पाहू शकत नाही. आणि डोळं, तोंड पाहिलेलं आणि ऐकलेलं सांगते. हे सगळं सांगतो ब्रेनच. म्हणून शेवटी आपल्याला तिथेच जायचं आहे. पुढे बघा, हा शेवटचा आपण वाचतोय. देवापासूनच सकळ झाले, ते सर्वास मानले, परी त्या देवास ओळखले पाहिजे. की त्या, दॅट गॉड. म्हणजे गमुपंथ अनंत या राघवाचा, या राघवाचा सोपा आहे की हा काळा राम कारण काळ्या पाषाणाचा आहे, हा गोरा राम कारण हा मार्बलचा आहे, हा पिवळा राम कारण हा सोन्याचा आहे, हा हिरवा राम हा काचेचा आहे, वगैरे वगैरे वगैरे. रामात काय बदल आहे हो, पण त्याच्यात आमचा राम बघा काय पांढरा दिसतो. ते आपण आकारातच रमून पडतो, रूपातच रमून जातो. रूपाचं तेज वगैरे आपल्याला दिसतं, पण शेवटी ते रूपाचं तेज आहे. जे अरूप आहे, जे स्वरूप आहे, त्याच्यात काही बदल नाही. माझं तुमचं स्वरूप एकच आहे, खरंच एकच आहे. हे कळलं ना तर हा दशक कळला. म्हणून शेवटी सांगतात, मूळ मायेचे लक्षण तेही पंचभौतिक जाणं, त्याची पहा ओळखणं सूक्ष्मदृष्टी. आता उद्या ह्याच्यापेक्षा सूक्ष्म आहे. म्हणून उद्या सकाळी आपण तो कळलं. आकाश वायो विण इच्छा शब्द करी कोण, इच्छाशक्ती तेच जाणं तेजस स्वरूप. हे मागे आपण सांगितलेलं आहे, ते इथे थोडक्यात सांगितलं आहे. उद्या आपण सगळं बघूया कशामुळे काय झालं. हे शेवटी एका वाक्यात सांगतो आणि थांबूया. मृदपणतेची जळ, बरोबर, पाणी मृदू मऊ आहे. जडत्व पृथ्वी केवळ, ते पाणी गोठलं की पृथ्वी तयार झाली. ऐसी मूळ माया सकळ पंचभौतिक जाणावी. मूळ माया गुणापरती, मग ते भौतिकही ती निर्गुण. जर माया गुणापरती, गुणांच्या पलीकडे ती निर्गुण आहे, तर सगुण विश्व कसं निर्माण झालं, सगुण विश्व कसं निर्माण झालं. खरंच आहे ना हा प्रश्न. ऐसी आशंका श्रोती घेतली मागा, त्याचे उत्तर पुढीले समासी. तो आपण उद्या बघणार आहोत. पण मी तुम्हाला सांगतो, मग हे जे सांगितलं आता की फक्त आकाश होतं, अवकाश ज्याला स्पेस म्हणतात, त्याच्यात व्हायब्रेशन्स निर्माण झाली. ही का झाली? एका गुरुला प्रश्न विचारला. विज्ञानिक हे होती, वैज्ञानिकांचे सायंटिस्टची कॉन्फरन्स होती. अशा वेळेला एका साधूला बोलवलं. ही वॉज लर्नेड. पण म्हणाले, साधू, व्हाय शुड साधू ब्लेस? अ सिनियर सायंटिस्ट कॅन ब्लेस दिस कॉन्फरन्स. साधूला प्रश्न विचारला. साधू म्हणाला, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो की न्यूटनच्या डोक्यावर ॲपल पडलं म्हणून त्यांनी ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला, पण त्याच न्यूटननी किंवा तुम्ही सर्वांनी विचार केला नाही, फळ पडण्यापूर्वी कोणत्या शक्तीने ते धरलं होतं. महत्त्व आहे, ग्रॅव्हिटी आहे म्हणून ते खाली पडलं. प्रत्येक वर टाकलेली गोष्ट खाली पडते, ग्रॅव्हिटी. पण हे धरलं होतं कुणी? फळ. अगदी पहिल्यांदा कळी होती, कळीचं फूल झालं, फुलाचं फळ झालं, ते फळ पिकलं, तोपर्यंत धरलं कोणत्या शक्तीने होतं? त्या शक्तीचा विचार आम्ही करतो. सगळे सायंटिस्ट उभे राहिले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या. आम्ही असा विचारच केला नव्हता. ग्रॅव्हिटेशन हे आहे आणि ग्रेस दुसरी आहे. ग्रेस म्हणजे कृपा आणि ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण. त्यांनी दुसरा शब्द वापरला, वात्सल्य. ही पृथ्वी माता आहे, तिला आपल्या मुलांना निरनिराळी फळं द्यायची आहेत म्हणून निरनिराळी झाडं, पण ती फळं पिकेपर्यंत झाडाला धरली नकोत का जायला? ही धरण्याची जी धारणा शक्ती आहे त्याला वात्सल्य म्हणलेलं आहे. हे लक्षात ठेवा. आपण आहे त्या ठिकाणी ताट बसूया. उद्या थोडीशी रिव्हिजन करूया आणि त्यातल्या त्यात सोपा आपण करून सांगतोय. ठीक आहे, शांतपणे डोळे मिटूया. श्लोक आणि शांतिपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति
शांती. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया. ते डोळ्यांवर चेहऱ्यांवर चोळूया. सावकाश डोळे उघडून समोर सगळा दरबार आहे. राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, रामदास स्वामी आणि आपले सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज. तिथे गणेश आहे, देवी आहे. सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज. सर्वांना नमस्कार.